नमस्कार, मी डॉक्टर मेघा मेहंदळे, तन्वी संचालिका. इथे माझ्या मित्रमंडळींबरोबर आज जमली आणि माझ्या शाळा सोबती मित्रमैत्रिणींबरोबर इथे भेटण्याचा आनंद हा खूप वेगळा आहे. अजूनही मंडळी येत आहेत, पण एबी लाईव्हला आपण वेळ दिली 12 वाजताची, म्हणून आपण हा वेळेत कार्यक्रम चालू करतोय. आपल्या अदिती देशपांडे मॅडम आणि आमचा मित्र निनाद देशपांडे हा इथे आलेला आहे. आपल्या पुस्तकासाठी खूप मेहनत घेतलेल्या डॉक्टर विनिता कुलकर्णी. विनिता कुलकर्णी बाकी तिथे गेस्टला बघतील, तुम्ही या इथे. आता तुम्ही अध्यक्ष प्रमुख पाहुणे आहात आज, तेव्हा बाकीचे मेंबर्स इतर कामं करतील आमचे सगळे. नमस्कार डॉक्टर विनिता कुलकर्णी, आपण स्थानापन्न व्हायचंय. त्यानंतर राजू लोकापूर, ज्यांना या पुस्तकाची ही कल्पना सुचली त्यांना मी इथे बोलवते, त्यांनी यायचंय. अण्णाराव कृष्णराव लोकापूर असं त्याचं नाव, त्यामुळे त्यांनी इथे स्थानापन्न व्हायचंय. त्यानंतर आपल्या सगळ्यांचे जे जोडून ठेवणारे उत्सव मूर्ती असतात सुनील, पण त्यांना फोटो काढायचे, तर त्यामुळे थोडा वेळ तरी इथे बस सुरुवाती. बरं ठीक आहे, पण आपण असं समजूया की ते स्थानापन्न आहे आणि त्याच्याकडे आपण फोटो काढण्याचं काम देऊया. शाळा म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यातला जिव्हाळ्याचा विषय असतो. मानसी, आता तिथून मला कुठलाही आवाज वगैरे पाहायला जाऊ, पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे. शाळा म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्यातला जिव्हाळ्याचा विषय असतो. असं होत नाही की कोणी शाळेतच गेलं नाही. म्हणजे 1ली 2री पर्यंत तरी शिकलेले असतात किंवा अगदी 5 वर्ग तरी शिकलेले असतात. आणि हे जे इथे माझे जमलेले सगळे सोबती आहेत ना, ते बाल वर्गापासून माझ्या बरोबर आहेत. आणि त्याचे काही नंतर जॉईन झाले असतील, काही आधीपासून असतील. तर आज माझी नात इथे 4 वर्षाची, तिला मी सांगत होते की अगं तुझ्या एवढं जेव्हा आम्ही होतो ना, तेव्हापासून आम्ही सगळे एकमेकांना भेटतोय. मध्ये असा एक काळ गेला की त्या काळामध्ये लग्नानंतर किंवा आमच्या 10वी नंतर आम्ही जेव्हा विखुरलो, शिक्षणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, त्यावेळेला असं झालं की आमचा संपर्क तुटला. पण 8 वर्षापूर्वी परत असं झालं की व्हॉट्सअप जेव्हा आलं, त्यावेळेला परत आमचा एक ग्रुप तयार झाला, बालमोहन अ वर्ग 1976ची बॅच. आणि त्यामुळे आम्ही परत जोडले गेलो आणि 1976ला आम्ही 10वी झालो. म्हणजे त्याच्या 10 वर्ष आधी आम्ही ज्या काही वर्गात गप्पा गोष्टी गमती जमती मजा केल्या, त्या सगळ्या आम्ही ग्रुपवर मांडायला लागलो. त्यातनं हा जीवन प्रवास आणि मी 10वी अ वर्ग बोलतोय उत्सव मैत्रीचा हे पुस्तक, ही संकल्पना आली. त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत पुढे. पण आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमचे मित्र प्रदीप वाटवे यांची मिसेस वीणा, तिला मी विनंती करते की शारदा स्तवन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. तन्वी शताच्या संचालिका डॉक्टर मेघा मेहंदळे, त्यांचे कुटुंबीय, आजच्या प्रमुख पाहुण्या अभिनेत्या अदिती देशपांडे, त्याच्यानंतर या पुस्तकावर अथक परीक्षण करणाऱ्या डॉक्टर विनिता कुलकर्णी, उद्योजक राजूजी लोकापुरे आणि 10वीचे सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे स्पाउसेस यांचं मनापासून मी स्वागत करते. 1971चा गुड्डी चित्रपट अतिशय गाजलेला, त्याच्यामध्ये जी शालेय प्रार्थना गायली गेलेली होती, त्याचे ते शब्द तेव्हा जेवढे परिणामकारक होते तेवढेच ते आजही वाटतात 40 वर्षानंतर. गाणं आहे हमको मन की शक्ती देना. हमको मन की शक्ती देना, मन विजय करे, दूसरों की जैसे पहले खुद को जय करे. हमको मन की शक्ति देना, भेदभाव अपने दिल से साफ कर सके, दोस्तों से भूल हो तो माफ कर सके.
मुश्किलें पड़े तो हम पे इतना कर्म कर, साथ दे तो धर्म का, चले तो धर्म पर, खुद पे हौसला रहे, बदी से ना डरे, दूसरों की जय से पहले खुद को जय करे, हमको मन की शक्ति देना, मन विजय करे, दूसरों की जय से पहले खुद को जय करे, हमको मन की शक्ति देना. धन्यवाद. फार सुंदर अशा शाळेच्या प्रार्थनेनंतर मी डॉक्टर मानसी यांना विनंती करते की इथे येऊन त्यांनी आमचे गेस्ट आणि आमची शाळेतली मुलं या सगळ्यांचा औक्षण करावं. याचं कारण आपण नेहमी दीप प्रज्वलन करतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला, पण आमचा 60 आणि 61चा वाढदिवस म्हणून आज आपण औक्षण करूया आणि 100 वर्ष निरोगी जगण्याचा आम्हाला आशीर्वाद बाकीच्यांनी द्यावे, अगदी तरुण असतील त्यांनी द्यावे. आणि पाठीमागे कमलेशमा, सावी, चंद्रिका पेन या माझ्या मैत्रिणी बसलेल्या आहेत. या इथल्या माझ्या सोसायटीच्या मैत्रिणी आहेत आणि त्या इतक्या जीवाभावाच्या आहेत की माझं कुठलंही फंक्शन हे त्यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे त्या आपल्या ग्रुपचा एक भाग आहे असं समजून आपण त्यांना यात समाविष्ट करून घेऊया. तर डॉक्टर रुचा पै मेंगळे आणि डॉक्टर मानसी या आता सगळ्यांना औक्षण करतात, तेव्हा आपण सगळ्यांनी हे औक्षण स्वीकारा. नमस्कार करून आपण नवरात्रीत या सगळ्या इथे माझ्या दुर्गा जमल्या आहेत, तर आपण त्यात सगळ्या दुर्गांचं औक्षण करूया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया. या सगळ्या आपल्या दुर्गा आणि साखरबेन पण आमची आलेली आहे माझी मैत्रीण. तर अरे वा 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 वा. आणि तेव्हा आपला 60-61चा वाढदिवस जणू काही आज आपण इथे साजरा करतोय, त्याचा केक कापायचा आहे पण तो शेवटी, कारण आपल्या पद्धतीने औक्षण हे पहिलं व्हायला हवं. आता त्याच्यानंतर आपल्याकडे एक पद्धत असते की पाहुण्यांचा परिचय झाल्यानंतर, त्यांचं स्वागत झाल्यानंतर मग वर्गात हजेरी होत असते. तेव्हा आपण पहिला पाहुण्यांचा परिचय हा करून घेऊया. आणि पाहुण्यांचा परिचय करून घेण्यासाठी आपल्या प्रमुख पाहुणे ज्या इथे आहेत, आदिती देशपांडे, त्यांना मला असं वाटतं की सगळं महाराष्ट्रानंतर अख्खं जग ओळखतं एक अभिनेत्या, उत्तम कलाकार म्हणून. पण त्यांची आणखीन एक ओळख म्हणजे आमच्या नीनाच्या त्या पत्नी आहेत आणि त्यामुळे आमच्या ग्रुपचाच त्या अविभाज्य घटक आहेत. तर त्यांची ओळख करून त्यांना छोटीशी भेट आपल्यातर्फे द्यायला सर्वप्रथम मी ओळख करून देण्यासाठी पुष्पा आडारकर, आमचा जो मित्र अजय आडारकर आहे त्याच्या पत्नीला इथे बोलवते. तिने तिथे यावं, हा परिचय करून द्यावा आणि मग गिफ्ट द्यावी. त्याचबरोबर आमची शीतल जावकर, कला जावकर, तर तिची मुलगी नेहा राऊत, हिने गुच्छ आणि एक पेंटिंग आणलेलं आहे खास आपल्या पाहुण्यांना देण्यासाठी. तर तिचा परिचय नाही झालं की तिने सुद्धा इथे यावं. पुष्पा आता परिचय करून देते आपल्या पाहुण्यांचा. नमस्कार सगळ्यांना. आता इथे 60चा उंबरठा ओलांडून 61च्या वाटेवरती किंवा काही जण आता 61ला पोहोचलेही असतील, त्या सगळ्यांचं अगोदर हार्दिक अभिनंदन. आणि मुळात म्हणजे मला इतका अभिमान आहे की अजयची बायको असून सुद्धा मला ह्या आपल्या ग्रुपवरती म्हणजे मेधाने इतकं सगळ्यांना शी इज द बेस्ट ऍडमिन, तिचाही आपण एक सत्कार करूया नंतर. पण खरोखर कसं छान बांधून ठेवायचं असतं ना सगळ्यांना, तर ते हिच्याकडून आपण शिकलं पाहिजे. तर आता आपण आपल्या इकडच्या चीफ गेस्ट आदिती देशपांडे, माझी मैत्रीण सुद्धा, एक थोडक्यात परिचय करून देते. आज ऍक्च्युली आदितीला सगळ्यात पहिल्यांदा हार्टलीस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण झुलवामध्ये तिने जे काही काम केलं होतं त्याला आज झुलवाला बरोबर 34 वर्ष पूर्ण झाली आणि आताच आम्ही एकत्र येताना कळलेलं. आणि 16वं वरीस धोक्याचं असतं खरं, पण ते तिने खरंच प्रूव्ह केलं की लीनाच्या प्रेमात आविष्कारमध्ये पडली ती. आणि बरं ठीक आहे जे काही, पण ते मुलगा झाली गौरी
या निमित्ताने ते दोघेही एकत्र आले आणि त्यांची इथपर्यंतची वाटचाल इतकी मस्त चालू आहे की अजूनही आम्हाला गाडीमध्ये बसताना तर किती एवढे रोमॅन्टिक आहेत आणि खरंच आम्हाला एक्सपिरियन्स आला आणि असेच राहा दोघं. त्यामुळे फुलाला सुगंध मातीच्या जिजियकांसारखं नाही. ते तर आहेच. तर ऍक्च्युली आता काय आहे की आपण म्हणजे तुझा आता व्यावसायिक तिचं जे आहे एक कलेमध्ये तिचं योगदान आणि तिची अचीवमेंट ही तिने खरोखर खूप मेहनत करून घेतलेली आहे. ती एक उत्कृष्ट भरतनाट्यम डान्सर आहे. तो आपल्याला आता कळेल काही दिवसांनी पुन्हा किंवा आता एखादा परफॉर्मन्स मिळाला तर. ऍक्च्युली दुर्गा झाली गौरीला तिचा पहिला ब्रेक होता आणि तिने डायरेक्ट पण केलेले आहेत टीव्ही सिरियल्स. हो, पाऊस येता येता, दिवसेंदिवस, श्रावणसरी, मी, मन आणि ध्रुव ही मराठी मूवी पण तिने डायरेक्ट केलेली आहे. आणि आता तिचं म्हणजे भरपूर नावं घेण्यासारखी आहेत पण एक छोटासा परिचय म्हणून सांगते की ती नॉट ओनली मिसेस राऊत हा आपल्याला सगळ्यांना म्हणजे फेमसच होता. त्याची ती शी गॉट अ बेस्ट ऍक्ट्रेस त्याच्यामध्ये. बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस फॉर जोगा. ती जोगा हा मूवी आहे तो व्ही शांताराम सिने अवॉर्ड इन 2009 आणि ती गॉट अ बेस्ट नॉमिनेटेड ॲज बेस्ट सपोर्टिंग ऍक्ट्रेस ॲट महाराष्ट्र स्टेट फिल्म अवॉर्ड्स इन 2009. तिला तो जोगवाचा तर छानच म्हणजे सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे. तो रोलही आपण बघितलेला आहे. पण तिचा मेन म्हणजे नॉट ओनली मिसेस राऊत हा विशेष उल्लेखनीय ती कामगिरी झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये तिचं पार्टिसिपेशन सगळ्या दृष्टीने होतं. पण शी वॉज सिलेक्टेड ॲज द बेस्ट ज्युरी मेंबर फॉर इंडियन पॅनोरमा सेक्शन ॲट इंडियन फिल्म फेस्टिवल इन 2006. तर ह्या सगळ्या अशा अचीवमेंट आहेत आणि भरपूर तिच्याबद्दल भरपूर बोलण्यासारखं आहे. पण आपल्याला थोडंसं टाइम रिस्ट्रिक्शन्स आहेत त्याच्यामुळे आपण मी इथेच थांबते आणि तुला अदिती आमच्या सगळ्यांतर्फे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण छोटीशी भेट पुष्पा मॅडमना द्यायला सांगूया अदितीला. अदिती मॅडम असंच खूप मोठ्या व्हा. बरं अदिती, तू आमच्याच ग्रुपमध्ये एक सदस्य आहे तेव्हा खूप शुभेच्छा. कमलेश माँ ये हमारे मराठी सीरियल की फेमस हीरोइन है और पूरा महाराष्ट्र इनको जानता है. आपने इनकी हिंदी सीरियल देखी होगी, हिंदी सीरियल में भी काम करती है. हाँ, तो मायके चले जाना है तो इनको मिलना. अच्छा, आता मी नेहा राऊत यांना विनंती करते. तू आर्टिस्ट आहेस ना, बँकर आहे आणि आमच्या कलाची मुलगी आहे. हा, आणि बँकर आहे आणि तिला आर्टिस्ट पण आहे. तिने पेंटिंग केलेलं आहे आणि ते पेंटिंग ती आपल्या प्रमुख पाहुण्याला देते. खूप शुभेच्छा. खूप शुभेच्छा. नेहा समोर बघ म्हणजे तुझा फोटो घे. येस, सायलेन्स प्लीज, सायलेन्स प्लीज, सायलेन्स प्लीज. विथ रिअल मिसेस राऊत. त्याच्यानंतर आपल्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्या आज इथे आपल्याला खरोखर आपलं भाग्य आहे कारण त्या यायलाच तयार आहे. प्लीज सगळ्यांनी शांतता राखा कारण हा आपला एफबी लाईव्ह शो आहे तेव्हा मला पिन ड्रॉप सायलेन्स पाहिजे. उत्स्फूर्त प्रतिक्रिया येऊ दे पण बाकी कुजबुजणं नको. तर दुसरे आपल्या प्रमुख पाहुण्या आहेत डॉक्टर विनीता कुलकर्णी. तर या का प्रमुख पाहुण्या आहेत यामागचं जे सूत्र आहे ते त्यांचा परिचय आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी सुनील सुकटणकर, डॉक्टर सुनील सुकटणकर आणि त्यांची पत्नी सुजाता यांना मी विनंती करते की त्यांनी दोघांनी इथे यावं आणि त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर नेहा परत गिफ्ट द्यायला येईलच पाहुण्यांना. कला येणार आहे त्यानंतर. धन्यवाद मेधा. एनिवेज मी हा कागद आणलाय पण माहिती नाही त्याच्यात किती मी वाचून टाकतो कारण मेधाने सांगितलं 2च मिनिटं तिचा परिचय करून द्यायचा. पण एनिवेज या परिचयाच्या मागची तिचा रोल हा आपल्या सगळ्यांना कळावा म्हणूनच फक्त सांगतो. मोस्ट ऑफ द पीपल मे बी सगळ्यांना माहितीच आहे.
आपण साधारणपणे 50चं गेट टुगेदर झालं 10 इयर्सचं. त्यानंतर आपण बऱ्यापैकी खूपच जवळ आलो आणि लागोलगच मला वाटतं व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाने आपण सगळे फार डे टू डे आपल्या एकमेकांच्या आयुष्यातल्या गोष्टी घटना शेअर करायला लागलो आणि काही काही गुलांड्या उड्या मारायला लागलो, जेम शेअर करायला लागलो, पिक्चर शेअर करायला लागलो, पेंटिंग शेअर करायला लागलो, हे सगळं झालं. आणि आपण रोज काहीतरी असे आपल्या याच्यात उत्स्फूर्तपणे गोष्टी करत होतो. तेव्हा मध्येच आपला एक मित्र राजू लोकापूर यांनी एक आयडिया काढली की आपला हा सगळा प्रवास, कारण बऱ्याच जणांना कसं आपला एक मित्र काय शिकलाय इथपर्यंत माहिती असतं किंवा तो काय करतो असं माहिती असतं, पण आपला शैक्षणिक प्रवास म्हणा किंवा व्यावसायिक प्रापंचिक प्रवास काय झाला आतापर्यंत 60ला पोहोचल्यानंतर हे एक सगळ्यांना माहिती असावं म्हणून राजूने एक आयडिया काढली की आपण एक थोडंसं ब्रीफ त्याच्याबद्दल लिहावं. आणि राजूने सुरुवात केली त्याला आणि आपले फोटो वगैरे असे आपले फॅमिली फोटो वगैरे त्याच्यावर टाकले. ती आयडिया नंतर मेधाने उचलून धरली आणि आपण सगळ्यांनी त्याला एक मस्त साथ दिली. काही लोकांनी सुरुवातीला नाही म्हटलं, नंतर हो म्हटलं, त्यांनी नाही म्हटलं त्याला मेधाने बरोबर हजेरी घेतली. मध्ये मेधा हेडमास्टरच्या रोलमध्ये पण जाते, म्हणजे तुम्हाला माहित नसेल सांगतो. म्हणजे तिचं तिने हजेरी घेऊन बरोबर सगळ्यांना लाईनीवर आणून 50 जणांचं हा जो काय म्हणतात 51 जणांचं आत्मगत म्हणता येईल किंवा जो प्रवास आहे शाळेनंतरचा. आपण 1976 साली शाळेतून बाहेर पडलो आणि त्यानंतर कोणी काही सायन्सला गेलं, कॉमर्सला गेलं, कोणी सीए झालं, कंपनी सेक्रेटरी झालं, कोणी MSc, PhD, कोणी बँकर, सगळे वेगवेगळ्या विषयात एक्सपर्ट झाले. पण आपल्याला असं माहिती नव्हतं पर्टिक्युलरली की हा काय केला याने काय केलं. आणि त्याच्या या आत्मकथामुळे मला वाटतं सगळ्यांना त्याची ओळख झाली. आता ही ओळख होताना मध्येच एक कल्पना निघाली की ह्या ओळखीचं रूपांतर एका ई बुक मध्ये करावं. आणि ही कल्पना कोणी काढली असेल तर मेधाची बहीण विनीता कुलकर्णी, डॉक्टर विनीता कुलकर्णीने ही कल्पना केली की एवढं छान सगळ्यांनी लिहिलेलं आहे. आणि गंमत म्हणजे प्रत्येकाने इतकं सुंदर लिहिलं होतं आणि त्याच्यावरचे अभिप्राय हे पण अतिशय छान आणि वाचण्यासारखे होते. आणि खरोखर म्हणजे आमच्यातलं प्रशांत मिसाळ म्हणा, खुमासदार असं लिहित असतो, किंवा उर्मिलाचा अनुजाचा त्याच्यावरचा अभिप्राय, हे पण असे म्हणजे खरोखर चवीने म्हणजे असं आम्ही रोज विचार करायचो अरे आज कोणाचा हे येणार आहे आणि त्याच्यावरती लोकांचे कोणाचे अभिप्राय येणार आहेत. ते एकदम एक रंगतदार मेजवानी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर झाली होती आणि अजूनही ती असतेच, त्याच्यात काही शंकाच नाहीये. पण शेवटी त्या बुकचं पुस्तकाचं रूपांतर करण्याची जबाबदारी विनीताने स्वतःहून आपणून घेतली. जशी ती आमच्या ग्रुपमध्ये आमच्या स्वर्गातली नसली तरी आता ती मला वाटतं गेले काही महिने आमच्या ग्रुपमध्ये राहून ग्रुपशी समरस पण झालेली असेल. तिला आमच्या ग्रुपच्या सगळ्या कोलांट्या उड्या पण कळल्या असतील, त्याच्यात काय काय चालतात त्या. तर एकंदरीत मग त्याच्यानंतर आमच्याच ग्रुपमधला कोणीतरी एक दादा, नाना किंवा अण्णा तो म्हणाला मी पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी घेतो. कोण ते त्याने नाव नाही सांगितलं, कोण ते दादा, नाना, अण्णा कुठलं होता आम्हाला काय फरक पडत नाही. त्याचं नाव काय, आम्हाला पुस्तकाची छापी कॉपी मिळते तेव्हा आम्ही घ्यायला तयार आहे. तर तशा पद्धतीने हे झालं. आता विनीताबद्दल हा मी परिचय मुद्दाम करून देतो की विनीताने हा वेळ काढला, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ही काही छोटी गोष्ट नाही. तर प्रत्येकाचं त्याच्यामध्ये सजेशन असायचं, त्याचं प्रूफ रिडिंग करायचं आणि त्याची प्रिंट कॉपी म्हटल्यानंतर ते लोकांच्या हातात पडणार, त्यामुळे तेवढं परफेक्शन पण हे पण असायला हवं. आणि ही जबाबदारी त्यांनी खूप मेहनतीने आणि म्हणजे मनापासून केली. आता तिला काय खूपच वेळ असतो किंवा काय वगैरे असं नाहीये. मला तुम्हाला थोडीशी विनीताची बॅकग्राऊंड सांगायची. विनीता डॉक्टर विनीता कुलकर्णी मेधा देसाईची बहीण, म्हणजे मेधा विनीता छोटासा सांगतो परिचय, फारसा नाहीये. शी इज प्रॅक्टिसिंग वेटरनरी डॉक्टर फॉर लास्ट 30 years. म्हणजे तिने मास्टर्स इन वेटरनरी सायन्सेस अँड स्पेशालिटी इन फार्माकोलॉजी केलेलं आहे. त्याच्यानंतर ती जॉन्सन अँड जॉन्सनच्या एथिकॉन डिव्हिजनच्या सर्जिकल सुचर्सची डिव्हिजन मला वाटतं त्याच्यामध्ये ती मॅनेजर म्हणून तिने काम केलंय. त्याच्यामध्ये तिचं स्पेशलायझेशन की होल सर्जरी, म्हणजे त्याला लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणतो, ते तिचं स्पेशलायझेशन आहे. आणि त्याच्यासाठी तिने अनेक लोकांना ट्रेनिंग दिलेलं आहे जॉन्सन मेडिकल सेंटरमध्ये. आणि ती रेणू गावस्कर एनजीओ बालकिशन आणि आरोग्य न्यास पुणे याच्यामध्ये चिल्ड्रन अँड डेस्टिट्यूट वुमनसाठी ती एनजीओ साठी काम करते. आणि हे सोडून सुद्धा तिच्या बाकीच्या जे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत त्या पण थक्क करणार आहेत. म्हणजे मी हा जो परिचय जेव्हा मला पहिल्यांदा वाचला तेव्हा मी मेधाला माझा अभिप्राय आला, मेधा सॉलिड आहे तुझी बहीण खरंच. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड फॉर पार्टिसिपेशन इन द लार्जेस्ट ऑल वुमन्स इंटरसिटी कार रॅली मुंबई पुणे मुंबई. Participated and won the best decorated car and second position best navigator award for sports car foster a child car rally. Hippie hooray! Vinita Kulkarni, yes, participated in standard chartered dream run 7.5 kilometer marathon
2009, 2010, 2011 and 2012. For all 4-5 years she is participating in the 7.5 kilometer marathon run. अशा या विनीताने आमच्या पुस्तकासाठी घेतलेली मेहनत 10वी आत्मगत याच्यासाठी मेहनत घेतलेली मेहनत खरोखर अवर्णनीय आहे आणि आपल्या सर्व मित्रपरिवारातर्फे मी तिचे आभार मानतो. थँक्यू. एकदम परफेक्ट. आता स्वागत करायचं तिचं. सुनील गिफ्ट देते आणि मानसीने खास तिच्यासाठी एक छोटासा शेरा आणलाय डॉक्टर विनीता यांच्यासाठी, मावशीसाठी खास. तर तो सुजाताला मी विनंती करते की तो तिने घाला. हा आहे तिचा फोटो पण कुठे कॅमेरा तुझा, कारण त्या दोघांचा फोटो पाहिजेच ना चीफ गेस्ट बरोबर, नाहीतर कसं चालेल. आहे का? हा काय. चला जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण डॉक्टर गीता कुलकर्णी यांचं स्वागत करूया. हे तुम्ही काय घेतलं? हा कुठे बघायचं ते ठरवा. येस. थँक्यू थँक्यू. आता कला हिला मी विनंती करते आणि आणखी मीनालाही तिने गुच्छ द्यावा आणि राजूलाही द्यावा अशी विनंती करते. चंद्रकला फोटो येऊ दे व्यवस्थित. आणि राजू आमचा खास वर्गमित्र, ज्याच्यामुळे आज आम्हाला अतिथी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले राजू. टाळ्या वाजवून आपण मीनाचं स्वागत करूया. कोणी मोठा अभिनेता आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुलभा देशपांडे आणि देशपांडे कुटुंबाचा जो पुढे वारसा आणि आविष्कारचा जमलाय तो खरोखरच कौतुकास्पद आहे. लेखक लेखक आहे आणि काय काय ते दिसणार आता तुम्हाला तो काय काय करतो ते कळलं का? त्याचे अनेक उपक्रम आहेत. राजू लोकापूर ज्याला ही कल्पना सुचली या पुस्तकाची त्याचा स्वागत कला करते आणि खूप सुंदर असं तिच्या पेंटिंग भेट दिलेले आहे. हा फोटो येऊ दे फोटो. बरं आता परिचय आणि स्वागत झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्या शाळेचा वर्ग आता भरलेला आहे. 10वीला इनामदार सर वर्गात आले आणि त्यांनी हजेरी घेतली असती तर कशी बरं घेतली असती ते आपण बघूया. आणि तुम्ही फक्त हजर की गैरहजर, जसं तुम्ही वर्गात म्हणायचं ना कोणी नाही आला की गैरहजर तसं म्हणा. आणि तुम्हाला जर हवं असेल तर उभं राहून काय आता करता तुम्ही सांगितलं तरी चालेल. तेव्हा मुलांनो आपले पाहुणे आता आलेले आहेत आणि आपण पटकन 2 मिनिटात हजेरी घ्यायची आहे आणि मग आपल्या अभ्यासाला सुरुवात करायची. मी आता पहिली मुलांची हजेरी घेते. अजय आळरकर हजर, राजन आचरेकर, राजेंद्र अरणकले, अरे वा व्हेरी गुड. देवदत्त मांदिवडेकर, अरे वा काय त्याला बरं नव्हतं तरी तो आलाय. त्याचे टाळ्या वाजवून स्वागत करा. कारण काल त्याच्या पाठवणी मेघाने मला फोन केला होता. तन्वी शतकाचा परिणाम आहे. ग्रेट व्हेरी गुड. बघा इन्स्टंट रिझल्ट मिळाला. क्या बात. अजित भुरे, सुनील चित्रे, शिरीष नाकार, विनीत देसाई, निनाद देशपांडे हजर, श्रीरंग गुरिये, राजीव हजारे. अमेरिकेत बसलाय तो मला वाटतं ना राजीव हजारे. हरकत नाही, काय हरकत नाही. तिथून तो वर्गात बघत असेल आपला एमपी वर हजर येतो. तो बोललाय तिकडनं हजर पाहिजे म्हणून. प्रकाश क्षीरसागर आपल्याला सोडून गेलाय पण त्याची हजेरी मात्र वर्गात कायम होत राहील कारण तो अमर झालेला आहे त्याच्या कार्याने आणि दोस्तांसाठी आपले मित्र अमरच असतात. संदीप कुलकर्णी अमेरिकेत कार्यक्रम बघतोय त्यामुळे तो हजर आहे असं समजूया. अण्णाराव कृष्णराव लोकापूर हजर. प्रशांत मिसाळ हजर नाही म्हणायचं. अनिरुद्ध नाडकर्णीचा आज वाढदिवस आहे तेव्हा हॅपी बर्थडे अनिरुद्ध. तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तू आता एव्हरी गाडीवर कार्यक्रम बघत असशील. आम्ही नंतर तुझ्या वाढदिवसाचा केक सुद्धा कापणार आहोत. गुणवंत नाईक,
हुशार मुलगा आलेला आहे. अजित पाटणकर अमेरिकेला. संजय पत्की, गणेश प्रभू अबुधाबी मधनं बघतोय कार्यक्रम आणि त्यांनी खास इथे आपल्या मुलीसाठी सरप्राईज गिफ्ट म्हणून स्वीट्स पाठवलेले आहे. त्यानंतर उमेश रेगे पुढचं गेट टुगेदर अमेरिकेलाच बघूया. सदाशिव सबनीस, याला आम्ही मामा सबनीस असं म्हणतो. त्यामुळे आता अख्खं जग तुला मामा सबनीस म्हणून ओळखणार आहे. आणि खूप दिलदार असा आमचा मित्र आहे. आम्हाला लोणावळ्याला घेऊन त्यांनी खूप मोठी पार्टी दिली होती. त्यामुळे आमच्या सगळ्या तर्फे तुझं अभिनंदन. परत पार्टी पाहिजे आम्हाला. दिनेश नाळगावकर, डॉक्टर दिनेश नाळगावकर, हा पण आमचा दिलदार मित्र आहे आणि तो खास आपल्या कार्यक्रमासाठी हजर राहिलेला आहे. गिरीश संजगिरी नाही आला. डॉक्टर सुधीर सुकटणकर, व्हेरी गुड, असं पाहिजे, असा विद्यार्थी पाहिजे आम्हाला. डॉक्टर दिनेश ठाकूर पण तो अमेरिकेत बघतोय आणि पुलंचा वाचा असल्यामुळे साहित्यिक परंपरा जी पुलंची आहे त्यांचं साहित्य त्याचं तो खरोखर सगळी जोपासना करतोय. त्याच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या, कारण पुलंचं साहित्य त्याचा वारसा जपणं ही खूप मोठी गोष्ट आहे. राजेश विरकर हाही अमेरिकेतनं आपला कार्यक्रम बघतोय. विद्याधर माड नाशिकला असल्यामुळे तो आज येऊ शकला नसेल. प्रदीप माटवे, व्हेरी गुड, हुशार मुलगा. रजत पाळिंबे, सगळी मुलं कशी पटापट उत्तरं देत आहेत. आता मुलींचा आज रिपोर्ट आहे आणि सपत्नीक हजर आहेत बरेच जण, त्यामुळे तेही कौतुक आहे. हजेरीपट मुलीचा उर्मिला आडरकर, अनुजा वस्तुळकर मंत्री, कविता चंदावर शांतार, मधुमिता चौधरी, मधुकरराव चौधरीची मुलगी आमच्या वर्गात होती आणि आम्हाला खूप त्याचा आनंद होता. आम्ही तिच्या बंगल्यावर सुद्धा तिला गेलो होतो आणि तिचे वडील मधुकरराव चौधरी मंत्री होते त्या काळामध्ये. अंकोगंती शक्ती देणं बुद्धी या गाण्यामध्ये ती होती. त्यामुळे मधुमिता तू लाईव्ह एफबीवर आमचा कार्यक्रम आता बघत असशील असं आम्ही समजतो. रेवती नाताळ भागवत ती अमेरिकेला असते, आता आहे इकडे. बरं, मग तू आता इकडनं आमचा कार्यक्रम बघत असशील असं आम्ही समजतो. मेधा देसाई मेंदळे हजर. पुष्पा देसाई आडरकर ही आमच्या अजयची बायको म्हणून आज आली. ही नवी मेळवी घेतली वर्गात, व्हेरी गुड. माधुरी दीक्षित ही तिच्या इतकीच सुंदर मुलगी अमेरिकेत आहे, त्यामुळे आता इथे ती हजर राहू शकली नाही. सुजाता देशपांडे सुकटणकर ही सुनीलची बायको म्हणून हजर आहे. ती आमच्या वर्गात नव्हती पण ती आता सामील झालेली आहे. वंदना इसनगर स्वामी, वंदना येणार म्हणाली आहे मला वाटतं, बघूया आता तिचं. डॉक्टर शुभांगी गायतोंडे वांगळे हजर बाई, बरोबर. ही सगळ्यात हुशार मुलगी आहे आमच्या वर्गातली, कायम पहिला नंबर ती आणि संदीप दोघांची एवढी चुरस असायची, पहिलं कोण आणि दुसरं कोण. त्यामुळे आमची सगळी स्कॉलर बॅच इथे आलेली आहे. कल्पना कवंटी मेंदळे, हिंदुस्थान बेकरी जी सुप्रसिद्ध बेकरी आहे पुण्यातली, तिची मालकीण बाई आहे. त्यामुळे कुणालाही बिस्किट आमच्या ग्रुपमध्ये लागली तर हक्काने तिच्याकडे आपण मागू शकतो. चंद्रकला सावकर साळसकर, माधुरी कुकडे जोशी, खूप मोठी आर्टिस्ट आपल्यामध्ये आहे. आणि सुजाता आणि ती यांची चारकोल पेंटिंग, स्वेटर पेंटिंग बघताना खूप अभिमान वाटतो आम्हाला की आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चित्रकार आज आमच्या बरोबर जोडलेले आहेत. किशोरी कुलकर्णी तिथे, किशोरी मला वाटतं बंगलोर असते त्यामुळे ती येऊ शकली नसेल. जयश्री कुवाडेकर हजर. डॉक्टर वैजयंती महाजन दीक्षित हजर, ही पण आपली डॉक्टर आहे, मुलुंडला असते आणि खूप हुशार आहे ही पण. अनघा मेहता जुई, ती पण अमेरिकेतनं आपला कार्यक्रम लाईव्ह बघत असेल. डॉक्टर मृदुल परचुरे गोखले हजर. या सगळ्या हुशार मुली आपल्या हजर आहेत. डॉक्टर अलका परुळेकर नेरुरकर पण ती केलियनला असते ना, कुठे असते, नायरला. आणि तिने आता कोरोना वॉरियर म्हणून इतकं मोठं काम केलंय की तिचं पण आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. कारण ह्या काळामध्ये सगळ्यांना सांभाळणं, सेवा करणं हे खूप मोठं काम आहे, ते तिने धीराने केलेलं आहे. वसुधा पाटील ही आज आपल्यात नाहीये पण ती अमर आहे, त्यामुळे ती आपल्या बरोबरच आहे असं आपण समजूया. विनोदी प्रभू तेंडुलकर ही पण आमची खूप हुशार अशी मैत्रीण आहे. मंगला प्रियोळकर ती मला वाटतं 1-2 वर्ष आपल्या वर्गात होती असं वाटतं. कल्पना साळवी, येस, कल्पना साळवी पण हजर बाई, लगेच उत्तर दिलेलं आहे. मीनाक्षी सोनटक्के परांजपे, अलका शुक्लापुरे पोटनी अमेरिकेतला कार्यक्रम बघतेय. ज्योती दिनेश ठाकूर यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये
पौर्णिमा ठाकूर सामंत ही आज येऊ शकली नाहीये आणि वर्षा ठाकूर राजे ही सुद्धा आज येऊ शकली नाहीये. पण आता आपली हजेरी पूर्ण झालेली आहे आणि ह्या हजेरीत तुमच्या लक्षात आलं असेल की ही सगळी मुलं आज डॉक्टर, इंजिनियर, आपापल्या क्षेत्रात बँकर असतील, इतकी मोठी झालेली आहेत आपापल्या क्षेत्रात, पण तरीही ती डाऊन टू अर्थ आहेत, काय जमिनीवर आहे. याचं कारण आमची शाळा, आमच्या शाळेने दिलेले संस्कार आणि आमचे दादा रेगे आणि पालमोनची मुलं यांचं नातंच इतकं जवळचं आहे की तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतो की आम्हाला कुठलाही कार्यक्रम असू दे, दादा रेगे कायम आम्हाला बाळांनो म्हणायचे. म्हणजे आम्ही अगदी 10वीत गेलो तरी आम्ही त्यांचे बाळच होतो. आणि त्यामुळे ते जे प्रेम टिकल्यासारखं त्यांनी आमच्यावर केलं ते आम्ही कधीही विसरू शकत नाही. मला आठवतंय की ट्रिपला आम्ही गेलो की सगळे मुलं, शिक्षक जेवले की जानू वगैरे आमचे जे शिपाई होते त्यांच्याबरोबर दादा जेवायला बसायचे आणि शेवटच्या बॅचला ते जेवून उठायचे. हे जे त्यांनी वळण आम्हाला लावलं की तुमच्याकडे पाहुणे आहे तर तुम्ही काय करायला पाहिजे, तर तुम्ही सगळ्यात शेवटी तापवून आधी त्यांना काढून मग तुम्ही जेवायला पाहिजे, हे संस्कार त्यांनी दिले. आणि हे जे काही मित्र 10वीपर्यंत आम्ही जोडले, मला माहितीये की जसा स्वर्गीय वृक्ष पारिजात असतो तसंच ही दिव्य मैत्री बालमोहननी आम्हाला दिली. तेव्हापासून सोडलेले आमचे मित्र मैत्रिणी आम्ही निरपेक्ष भावनेने एकत्र आलो. याच्यामध्ये कोणाचाही कुठलाही फायदा नाही. आम्ही का जोडले गेलो, कारण आम्ही आमच्या शाळेचे आहोत, आम्ही आमच्या शाळेचे वर्गमित्र आहोत. मग ते मालदीवमधला मेळावा असेल त्याच्यामध्ये आम्ही घोषणा द्यायचो, मुलं राष्ट्राची खरी संपत्ती, किंवा इतर आमचं तिळगुळाचं हळदी कुंकू असायचं, आम्हाला कलिंगड नाटक असायचं शाळेमध्ये, कितीतरी आठवणी आहे. तर आम्ही ज्या वेळेला व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला तेव्हा ह्या सगळ्या आठवणींचा मोहोळ उठायला लागला. आणि मग त्यातल्या पुस्तकाचा जन्म कसा झाला, तर त्या पुस्तकामध्ये जे जे लोक लिहायचे परिचय त्यावर अभिप्राय घेण्यात नंबर 1 कोण असेल तर प्रशांत मिसाळ. तर त्यामुळे मी त्याला विनंती करते की त्यांनी आता इथे येऊन आपले 4 शब्द इथे मांडावे आणि ह्या पुस्तकाविषयी, आपल्या व्हॉट्सअप ग्रुप विषयी इथे मांडावं. त्याचा प्रवास पुस्तकाचा हा इथपर्यंत कसा झाला ते त्यांनी सांगावं. प्रोफेसर प्रशांत मिसाळ. हा अतिशय हुशार असा मित्र आहे आणि खरोखरच जिभेवर सरस्वती जे म्हणतो ना ते आता तुम्हाला त्याचा प्रत्यय येईल. नमस्कार मंडळी. मी माझ्या बायकोला माझ्याबरोबर इथे येण्याची विनंती करतो. हॅलो, या वयात बायको लागतेच. आपण सर्वांनी ज्या ओळख आपल्या नवीन पद्धतीने दिल्या, सुरुवातीला ही कल्पना राजूंनी मांडली आणि त्याच्यानंतर आमची प्रिया अटकीन मेघाईंनी उचलून धरली आणि त्याच्यानंतर आपण सगळ्यांनीच आपापल्या ओळखी देऊन त्याच्यामध्ये अजून बहार आणली. नीनाची ओळख मी जेव्हा वाचली तेव्हा मला वाटलं, अरे चिंचा आवळे खाणारा माणूस बुवाकडनं, नीना माझ्या बाजूला बसायचा आणि वासामध्ये बेंचमध्ये नेहमी चिंचा आवळे, बडीशोप, आणखी काय काय असे आंबट पदार्थ वगैरे असायचा. या माणसाची जेव्हा मी ओळख वाचली तेव्हा मला वाटलं की त्याच्यामध्ये काहीतरी आंबटपणा, गोडपणा, थोडासा कडवटपणा हा असायला पाहिजे. नाहीतर नुसती ओळख ती आपली एक सीवी झाली असती, म्हणजे आपण जॉबला अप्लाय करतो तसा. आणि त्या दृष्टीने मी ठरवलं की माझी ओळख मी स्वतः अशा पद्धतीने करावी की जेणेकरून आपल्या सर्वांना वाटेल की नाही, ओळख देण्यामध्ये आपल्याला काहीतरी आपल्यामध्ये जे गुण आहेत ते सुद्धा मांडता आले पाहिजे. आणि बालमूनचा मुलगा हा मराठीमध्ये सर्वसाधारण नसतो, तो एक्स्ट्राऑर्डिनरी असतो आणि मराठी भाषेचा कसा उपयोग आपल्याला करता येईल हे आपल्याशिवाय कोणाला कळणार आहे की नाही. तर त्या दृष्टीने मी माझी ओळख दिली आणि माझी ओळख दिल्यानंतर इतरांनाही वाटायला लागलं की नाही बाबा, आपली ओळख आपण पुन्हा एकदा शब्दामध्ये मांडावी. आणि त्याच्यानंतर मग ओळखीला एक वेगळं स्वरूप मिळालं. अर्थात सगळ्यांच्या मनामध्ये हे नक्कीच असणार आणि त्यानुसार प्रत्येकाची ओळख उत्तरोत्तर सुंदर होत गेली. प्रत्येकाने आपली ओळख इतकी चांगली केली आणि त्याच्यामध्ये रंग भरायला सुरुवात केली आणि मग त्या ओळखीला मजा यायला लागली.
सुरुवातीला ओळखीचा ओघ जो होता फार थोडा होता, त्यामुळे मी ओळख वाचून त्याच्यावर अभिप्राय द्यायचो. आणि जनरली मला एक आठवलं माहिती, मी जेव्हा आम्ही पुढे बाहेर फिरायला जायचो तेव्हा फोटो काढतो, आपण निसर्गाचा फोटो काढतो. त्या निसर्गाच्या फोटोमध्ये जर आपण नसू किंवा लोकांना माहित असणारे आपण नसू त्या फोटोमध्ये, तर नुसता तो फोटो हाय अँड ड्राय वाटतो. तुम्ही बघा कधी पण फोटोमध्ये तुम्ही स्वतःला उभं करा आणि अलॉंग विथ दॅट तुम्ही एखाद्या निसर्गाचा फोटो घेतल्यानंतर त्याच्यामध्ये वेगळी मजा येते. लोकांना तुम्ही बघायला मिळता आणि निसर्ग पण बघायला मिळतं माहिती ना. तर त्याप्रमाणे मी म्हटलं की सर माझ्या ज्या आठवणी आहेत वर्गामधल्या मित्रांच्या, आणि एक अतरंगी मित्र माझ्याला म्हणजे, आणि मैत्रिणींची एवढी ओळख नसायची कारण मध्ये आमचे सेपरेट असायचे माहिती ना. मुली सेपरेट बसायच्या, मुलं सेपरेट बसायचे, मुली काय जास्त बोलायचे नाही. मे बी मला असं वाटतं आता पण जर पुन्हा एकदा वर्गात गेलो तर कदाचित आपण मिक्स बसू माहिती ना, आणि रोज जागा चेंज करू आणि त्याला एक वेगळं स्वरूप येईल माहिती असं मला वाटतं. आणि मित्रांमध्ये काय सांगू आणि काय नको माहिती ना. प्रत्येक जण म्हणजे जो आता त्यांनी ओळख दिली आहे ती शाळसूद ओळख दिली असं मला वाटतं आता ऑनेस्टली. त्यांनी मनापासून ओळख द्यायचं ठरवलं ना तर मग त्याच्यावर एक पिक्चरच निघेल माहिती ना. आणि आता काय 60 वर्ष झाल्यानंतर तर मग आपला अभिप्राय जो आहे म्हणजे सगळे गोडबोलेच झाले होते अभिप्राय देताना. इफ यू लुक ॲट एव्हरीबडी, मला असं वाटायचं सगळ्यांचा आडनाव गोडबोलेच आहे. माझा काही गोडबोल नाही. आणि हा नाही, सुनीलचा अभिप्राय मात्र सिरियस आणि असा प्रेमळ आणि घरगुती असायचा माझा. 1-to-1 रिलेशनशिप वगैरे त्याच्यासारखं असत. आणि मेधाचा अभिप्राय म्हणजे असा, मला असं वाटायचं हिच्याकडे सेपरेट कुठले तरी व्हॉट्सअपचं ऍप्लिकेशन आहे, त्याच्यामध्ये कोण अभिप्राय लिहित कोण ओळख लिहित असेल तर तिला आधी दिसायची आणि मग ती अभिप्राय तयारच करून ठेवायची. ओळख आली की विदिन 10 सेकंड तिचा अभिप्राय सगळं लावून जातं. आयुर्वेदाबरोबर तिने काय म्हणजे डेव्हलप केलंय कोण असतं माहिती ना, की इतका फास्ट अभिप्राय आणि चांगला अभिप्राय त्याची भरपूर अभिप्राय माझ्या मला अभिप्राय द्यायला खूप वेळ लागला. कारण मला असं वाटायचं की आता शब्द कुठे इकडे तिकडे झाले तर मग आपली खैर नाही. गणेश ग्रेट माहिती ना. आणि मेधाला जो सांगू शकतो चल आपण गोमू संगतीने गाणे गाऊ आणि कदाचित गणेश नसताना तर ग्रुपवरती जी मजा आहे खरंय तो लाईव्ह एक्साइटमेंट ती नसली लाईव्ह ठेवतो ग्रुपला. त्यामुळे गाण्या इज रिअली रिक्वायर्ड. आणि अनफॉर्च्युनेटली म्हणजे आज तो आपल्यामध्ये नाहीये, इथे नाही. शब्दांचा जपून वापर कसा करायला लागतो. आणि आज जर तो असता तर काय परिस्थिती वेगळीच झाली असती. पण इट वॉज म्हणजे मला एकदम खूपच आश्चर्य वाटलं आणि मी लिहिलं पण होतं माहिती ना. जो शाळेत पिशव्या लावून सायकलवर जाणारा गण्या आज कोणाकोणाला टोप्या लावतोय आणि काय काय करतोय. अभिमानाची गोष्ट आहे. गेले भारताबाहेर आणि तिथे आपलं बालगावचं नाव रुजवत आहे, हे खरंच कौतुक आहे आपल्या सगळ्यांना. नक्कीच मी तरी विचारतो, मी लहान होतो अजून मोठा झाला असं म्हणायचं का तुला? हवा बदलली का? हवा बदलली आता तू मोठा झालाय. गाण्यापासून उंच नाव आहे थोडं ना शाळेपेक्षा. एका अभिप्रायाबद्दल मला मी गाण्याला विचारतो काय रे हवा बदलली का वरती म्हणून. एका अभिप्रायाबद्दल मला सांगायचं वाटतं म्हणजे तो म्हणजे प्रदीप वाटवे. प्रदीप वाटवे हा आमच्या प्रवर्गाबरोबर मध्ये माझ्याबरोबर होता आणि मी त्याच्याबरोबरच वर्गामध्ये आलो. प्रदीप लंगडीमध्ये खूप एक्सपर्ट होता आणि आपल्याकडे मुली वर्सेस मुलं लंगडी असायची माझ्याकडे. आणि
प्रदीपची लंगडी एवढी जबरदस्त आणि फास्ट असायची, मॅक्सिमम नंबर ऑफ मुली तोच आउट प्रशांतला तेव्हा केवढं वाईट वाटायचं ते सहज निघाला. तर अशा प्रकारे ह्या आपल्या ओळखींना एक वेगळं स्वरूप मिळालं. त्याच्यानंतर बरेच सगळ्यात माझ्या मते तरी बऱ्याच लोकांनी अभिप्राय द्यायला सुरुवात केली आणि उत्तर ओळख आणि अभिप्राय दोन्ही वाढत गेले आणि त्याला एक वेगळं स्वरूप मिळालं. सुरुवात जरी राजूने केली असली तरी त्याला मूर्त स्वरूप मेघाने दिलं आणि त्याच्यानंतर विनिताजींनी त्याचं पुस्तकात रूपांतर करून त्याच्यावर कळस चढवलं. असं मला वाटतं की आपल्या ओळखीचं जे रूपांतर झालेलं आहे हे फारच छान झालेलं आहे आणि खूपच मला अभिमान आहे की आपण सगळ्यांनी मिळून आपल्या ओळखी लिहिल्या आणि एका पुस्तकाच्या रूपाने त्या प्रसिद्ध झाल्या. थँक्यू. प्रशांत जसं म्हणाला तसं खरोखरच ही कल्पना सुचणं राजूला ही सुद्धा कौतुकाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की आपल्या वर्गातल्या 51 जणांनी हा परिचय लिहिला, त्याचं ई बुक बनवलं, त्याचं छापील पुस्तक फक्त आपल्या वाचनासाठी की जे फक्त आपल्या ह्या 51 जणांपुरतंच मर्यादित आहे, ते इतर लोकांना वाचण्यासाठी दुकानात मिळणार नाही. पण असं पुस्तक छापणं हा सुद्धा आपण एक मला वाटतं विक्रमच केलेला आहे. मला नाही वाटत की असं कोणी छापलं असेल पुस्तक. त्यामुळे 51 जणांनी मिळून शाळेतल्या असं जर कोणी पुस्तक छापलं असेल तर आम्हाला जरूर तुम्ही FB वर कळवा आणि नसेल तर मला असं वाटतं की तुम्ही आजच तुमचा जो व्हॉट्सअप ग्रुप असेल शाळेचा तिथे तुम्ही सुद्धा असा परिचय लिहायला घ्या. त्याचं पुस्तक काढा किंवा काढू नका, पण तो परिचय लिहिताना तुमच्या स्वतःची एक नवीन ओळख होईल आणि तुम्ही तुमच्यावर प्रेम करायला लागाल. कारण शाळेत असताना 16व्या वर्षापासून 60व्या वर्षापर्यंत आपण काय काय केलं ते करता करता आपण प्रवास करत पुढे येतो आणि आपलं आधीचं सगळं विसरून जातो. पण नंतर मागे वळून बघताना कळतं की वा आपला प्रवास किती सुंदर झाला आणि मग आपणच आपल्यावर प्रेम करायला लागतो, आपलं जीवन अधिक सुंदर होतं. या जीवन प्रवासामध्ये मला आणखीन एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. 10वी फर्स्टचा उल्लेख प्रशांतनी केला त्यामुळे की 1 वर्ष आपल्या वर्गामध्ये आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या वर्गात होते आणि आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊया. ही मालगावची परंपरा आहे की आज आपल्या वर्गात 1 वर्ष होते. नाही 1 वर्ष नाही पण आपल्या वर्गात होते आणि त्यामुळे आपण त्यांनाही शुभेच्छा देऊया. ई मध्ये होता आणि त्याच्यानंतर 1 वर्ष मला वाटतं आला होता आपल्या वर्गामध्ये, तर आपण त्याला शुभेच्छा देऊया. त्याचबरोबर आता हा जो काही पुस्तकाचा सोहळा आपण जो करतोय तर त्यामध्ये सगळ्यांचा हातभार लागलाय, कारण हे कोणा एकाचं पुस्तक नाहीये, तर ह्याचा कॉपीराईट हा 51 जणांचा आहे. त्यांचा रेट त्यांनी सांभाळून ठेवायचा आहे, त्यांनी वाचायचा आहे, आपल्या पुरता मर्यादित ठेवायचा आहे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि हे करताना मैत्री ही किती सुंदर असते बघा की आपण मैत्री जोडतो त्यावेळेला ते शेवटपर्यंत आपल्या बरोबर राहते आणि मित्र हाच एक असा असतो की कायम आपल्या बरोबर राहतो आणि तो कुठल्याही वेळेला आपण फोन केला आणि सांगितलं अशी माझी अडचण आहे तर तो मार्ग दाखवतो, आपल्या पाठीमागे उभा राहतो. त्यामुळे आपल्या मैत्रीला सलाम की आज आपण ही 51 वर्ष 60पर्यंत येईतो. म्हणजे आपल्याला कोणी सिनियर सिटीजन म्हणून येत भले 60 वर्ष पूर्ण झाली म्हणून, पण आम्ही आता फक्त 16 वर्ष पूर्ण बालमोहन विद्या मंदिरचे विद्यार्थी आहोत आणि तेच स्पिरिट मरेच तो आम्ही कायम ठेवणार आहोत. कारण आम्ही कधी म्हातारे होऊच शकत नाही. आमच्यामध्ये हे जे मैत्रीचं नातं आहे त्यामुळे आम्हाला कायम रोज 10वी मध्ये बसल्यासारखं वाटतं. आणि यामध्ये ही कल्पना कशी सुचली या आपल्यातला एक मोठा उद्योजक राजू लोकापूर, त्याचं नाव अण्णाराव कृष्णराव लोकापूर, त्यामुळे काही जण त्याला अण्णाराव म्हणतात, काही जण राजू म्हणतात. अतिशय हुशार आणि महाराष्ट्रातला एक मोठा उद्योजक. असू दे तुम्ही काही बघा, आमच्या मुलींचं तर होय कळलं का तुम्ही. त्यामुळे आता आपण त्याचं मनोगत आपण ऐकण्याआधी प्रदीप पाटवेला मी विनंती करते, ये दोस्ती हम नहीं छोडेंगे, तो
तोडेंगे दम मगर तेरा साधना छोडेंगे. तेव्हा काही पटकन 1-2 मिनिटात हे गाणं सादर करा. अजय म्हणणार ना तू ये अरे नुसतं उभा राहा तू. ये प्रदीप लवकर ये. आपला कार्यक्रम चालू आहे. अच्छा तुला शोधायला वेळ लागतोय का? मग तोपर्यंत आपण राजूचा आधी परिचय घेऊया का? मिळालं काय गाणं मिळालं. चला या इथे. प्रदीप माटवे याचं मला तुम्हाला सगळ्यांना खरंच कौतुक सांगायचंय. हा बीएमसीतला मोठा इंजिनियर. सगळे अमिताभ बच्चन असो आणि कोणी असो सगळे त्याला ओळखतात आणि घाबरतात पण, कारण कडक अधिकारी आहे आमचा. पण रिटायर झाल्यानंतर त्यांनी काराओकेवर गाणं शिकायला सुरुवात केली आणि आता तो ऑर्केस्ट्राचे मोठे कार्यक्रम करतो. म्हणजे त्याची सेकंड इनिंग सुद्धा किती सुंदर आहे बघा. आणि आपण प्रत्येकाने शिकण्यासारखं आहे की प्रोफेशनल सिंगर होणं रिटायरमेंट नंतर शिकून ही खूप कठीण गोष्ट आहे की जी त्यांनी सहज साध्य केलेली आहे. तेव्हा प्रदीप आणि अजय आडारकर आता गाणं म्हणतायत ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. थँक्यू वेदा. आम्ही मग असं करतो जे शाळेत करतो श्लोक म्हणायला किंवा हे करायला. मोटरसायकल पण घेऊ का? सुरुवाती आवाज संपली स्पीकर नसेल तर चालू काय व्यवस्थित ऐकू नसेल नसेल तर भाई भजनीच्या नंतर आले. उशिरा आलेला आहे का? जरा लवकर स्टार्ट करा बरं का. उशीर नाही झाला मला. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. अरे मेरी जीत तेरी हार मेरी हार सुन ले मेरे यार. तेरा गम मेरा गम मेरी जान ऐसा अपना प्यार. जान पे भी ले लेंगे तेरे लिए ले लेंगे. जान पे भी ले लेंगे तेरे लिए ले लेंगे. सबसे दुश्मनी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे.
केलंय की या वयामध्ये गाणं सुरू करून ते इतकं यशस्वी गाणं हे सोपं नाही. आता ही कल्पना पुस्तक लिहिण्याची राजू लोकापूर यांनी मांडली. त्यानंतर 3 महिने असंच एक दिवसाआड 2 दिवसाआड एक जण परिचय लिहायचा. त्याच्यावरून सगळ्यांना तुझा परिचय किती सुंदर आहे, कसा आहे, असा लिहायचा. तर 2-3 मुलींनी मला सांगितलं नाही का आम्ही परिचय नाही लिहिणार. तर म्हटलं का, काय झालं, का नाही लिहिणार. तर मला आमच्या जीवनात ते घडलंच नाहीये का, आम्ही आपलं मोठे झालो, लग्न झालं, गृहिणी झालो, आमचा संसार छान झाला, पण काहीच घडलं नाही. तेव्हा मी त्याला म्हटलं असं होणारच नाही की घडलं नाही, तुम्हाला असं वाटतंय पण तुम्ही लिहायला बसा. लिहिल्यानंतर आम्हाला कळलं की त्या शाळेतल्या इतर ज्या गरजू नोकरी करून शिकणाऱ्या त्यांना शिकवताय किंवा घरकाम करणाऱ्यांना शिकवताय, शिवणकाम क्लासेस घेताय. म्हणजे त्यांच्यातलं असामान्यत्व त्यांना माहीतच नव्हतं. त्यांना असं वाटायचं की आम्ही काहीच करत नाही. पण जेवढं एखाद्या डॉक्टर इंजिनियरनी केलं तेवढंच त्याही करताय हे त्यांना नव्याने कळलं. आणि त्यामुळे हे 3 महिने राजूमुळे आमच्या घरचे मंतरलेले दिवस होते की ते 3 महिने कसे गेले, भुरकन उडून गेले, आम्हाला कोणालाही कळलं नाही. आणि त्याच्यामध्ये आम्हाला किती नवीन नवीन शोध लागले की आमची मृदुल जगभर फिरणारी किंवा दरवेळेला टीव्हीवर रोज झळकणारी की सगळ्या शेअर बाजाराची ती आपण तिला आपली क्वीन म्हणायला हरकत नाही, इतकं ती काम करणारी आहे. तर आम्हाला इतकी सगळी तिची माहिती नव्हती, ती आम्हाला तिच्या परिचयात झाली. अनेकांचे परिचय आम्हाला काही शिकवून गेले, अनेकांचे परिचय आम्हाला काही सांगून गेले की आपण कसं जगायचं असतं घरातल्यांबरोबर, कुटुंबाबरोबर, आपल्या मित्रांबरोबर आणि जगाबरोबर. आणि ते जगताना मिळणारा आनंद आम्ही रोज ग्रुपवर अनुभवतोय. आणि त्याची संकल्पना राजू लोकापूर याची आहे. त्यामुळे टाळ्यापासून त्याचं अभिनंदन करूया की असे विक्रमादित्य राजू लोकापूर की ज्यांनी हा विक्रम आपल्या 10वी बॅच 1976च्या नावावर नोंदवला की असं पुस्तक या वर्गाच्या मुलांनी छापलं, याचं सगळं श्रेय राजूला जातं. त्याच्याकडनं त्याचं मनोगत आपण ऐकूया. मला असं कोणाची सवय नाही, भाग असतो. तुझ्या आधी तू माहिती पण सांग की तू काय काय आहे हार्मोनची खूप जुना जिव्हाळ्याचा संबंध. माझ्या 3 मोठ्या बहिणी सुद्धा बाजूला होत्या. त्यामुळे सगळ्या लोकांना खूप गैरसमज होता की एक बहीण पेरेंटिक्स मध्ये आलेली, खूप चांगली चित्रकार होती. त्यामुळे उगीच माझी मग गाड्यावर जाण्याची आग्रह असं मला पण सगळ्या चित्रकाराच्या स्पर्धांना घेऊन जायचे. मला सगळं वर्तुळ सुद्धा काढता चित्रकला, गायन, हिरच विषय घ्यायचं. मी केमिकल इंजिनिअरिंग केलं मध्ये मास्टर केलं आणि इथे उद्योजक झालं. 4 कंपन्या आहेत पुणे बेस आणि दॅट इज वन. पण नंतर मग ह्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये काय आहे, बालमोहनमध्ये अपलिंगी आणि तो जिव्हाळा तुम्हाला लहानपणापासून मिळाला, जे काही संस्कार तुमच्यात झाले ते तुम्ही कधी विसरू शकता. म्हणजे मी म्हणा, माझ्या बहिणी म्हणा, 1-2 छोट्या गोष्टी म्हणजे आम्ही एकदा गोवर बघायला गेलो फ्रान्स. तिथे आम्ही बघत होतो मराठी ते कोणाला येणार, इंग्लिश यायचं होतं. म्हणून मी आणि माझी बायको माझी बहीण पडत नाही मराठीमध्ये कामं केली. तर समोरची पाहिजे टाकलं तुम्ही बाबांच्या मला तर आश्चर्य आहे. तुम्हाला कसं कळलं ते तुमचं बोलणं, तुमचे उच्चार, तुमचे ओव्हरऑल कॉमेंट त्याच्यात तुम्ही नक्की वाढवून जाता. की अर्थात आपल्याला 1 वर्ष सिनियर म्हणजे आता काही रुरलमध्ये कोणी बालमन तुम्हाला भेटेल आणि आमच्या दोघांमधलं बोलणं आहे त्यांनी म्हणावं त्याची शक्यता प्रॉबॅबिलिटी आहे. जर तुम्ही बघितलं नंतर अर्थात मी स्थायिक पुण्यात झालो. मुंबईमध्ये आमचं घर आहे. माझ्या माझ्या घरी मी गेले लहानपणापासून आणि अजून सुद्धा मी तिथे येत असतो. लोकांची मित्र परिवारांशी गप्पा मारणं, भेटणं, बोलणं
10-11 लोक आहेत, सगळ्यांना मी वेळोवेळी भेटलेलो आहे. नॉट ऑल टुगेदर, पण वेगवेगळ्या वेळांना. संदीपला खूप वेळा भेटतो, दिनेश दरवेळेला भेटतो, तुमचे अवकाश संघात सगळ्यांना मी भेटतो. अमेरिकेमध्ये त्यांच्या घरी पण मला भेटतो. समितीच्या घरी गिरायला गेलोय, उमेश रेगेला वाजता गेलेलो. त्या बायकोचा मोठा इलेव्हरेज करून गेलो. त्यांच्या वेळी त्यांनी शनिवार होता, बाहेर सावधानाची विनंती मला जे तर these are some of the things that are unsaid. आणि आता ह्या वयामध्ये असं वाटतं की तुम्ही सांगितलं नसतं काही कळलं, न सांगता जर तुम्हाला उमगलेल्या गोष्टी असतात हे जास्त महत्वाचे आणि जास्त वृद्ध असतात. आणि ही आयडिया मला का वाटली, असं का मी प्रपोजल केलं आहे, त्याचं मुख्य कारण एक होतं की आपली जी अर्धा सुधारपुरे म्हणून जी आहे तिने कोणाला तरी विचारलं, कोणाला विचारलं लक्षात नाही की तुम्ही कुठे राहता किंवा काय मुंबईत राहता का पुण्यात राहता असं काही. त्या वेळेला मला वाटलं की शी मे नॉट नो दॅट ती सुद्धा अठाकाला राहते. तर मला सुद्धा मी ज्या लोकांच्या बरोबर सध्या कम्युनिकेट करतोय एक्सेप्ट देअर नेम्स, त्यात मुलींची नावं, पहिली नावं, दुसरी नावं तीही बदलली. त्यामुळे नावांची लागली लोक मला समोर भेटले तरी मी त्यांना ओळखू शकणार. पण जर का मला काहीतरी रेफरन्स कॉन्टेक्ट लागला तर ऑब्व्हियसली अवर मीटिंग कॅन बी मच मोर ट्रूथफुल, मच मोर इन्फॉर्मेटिव्ह, मच मोर एन्जॉयबल. आणि दुसरं एक पॉईंट असं मला लक्ष वाटतं की सुधीर आणि सुजातांनी आपलं जानेवारी 2018 मध्ये 50 वर्षाचं गेट टुगेदर केलं. मला वाटतं अटेंडन्स काहीतरी 55 लोकांचा होता आणि पावसेस किती वगैरे आपण मुलं 60व्या वर्षाचं आपण करायचं ठरलं होतं. 10 जानेवारी 2021 राजा नागरिकांनी मेसेज टाकला होता, मला अपोइंटमेंट दिला होता त्यावेळेला लोक येणार. त्यावेळेला कोविडच्यामुळे प्रवास करणं शक्य झालं नाही. तर त्याचंच फलित म्हणून माझ्या मते आता कोविडची भीती थोडी कमी झाली. सुद्धा कोविड भीती खूप आहे, म्हणजे त्या 3 मैत्रिणी आल्या नाही, शीघ्र मुली आल्या नाही. नियम पाळून आपण सगळं व्यवस्थित करायचं, काळजी घ्यायची. श्रीरंगचा काही दुसरा प्रॉब्लेम झाला तो नंतर. पण मला तर तुम्ही म्हणत होता की कोविडमुळे मी नाही बाहेर पडत तो येणार होता. त्याने दोन्ही शॉट्स घेतलेले राजा नागरेकर मला आज सकाळीच म्हटलं होतं. काही भीती राजकीय आहे किंवा नाही हा इंडिव्हिज्युअल त्यांना भीती वाटते, त्यांनी शॉट घेतले. भूक लागली आहे, भूक. मला माझं म्हणणं आता जर का 10 वर्षांचं कोणी करायचं म्हटलं 70व्या वर्षी माझ्या मताप्रमाणे आपल्या इथे आणि लोकांना येता येईल का नाही. आपल्याकडे ऑलरेडी 3 लोक निवडलेले आहेत म्हणा, प्रकाश म्हणा. आपलं म्हणजे लंगीच्याबद्दल बोलत होतं आपल्यापैकी वर्गामध्ये सगळ्यात लंगीचा एक प्लेअर म्हणजे शेखर सामंत आणि सदीप पांडव होतो. कधी कोणाला पकड नाही भेटत त्यांना हा गोष्टी. त्यामुळे आपण असं लक्षात घ्यायला पाहिजे जवळजवळ 70% 75% आयुष्य आपलं पाच कडे गेले, आयुष्य आहे आपल्याला एन्जॉय करता येईल, आपल्याला जुन्या आठवणी रस्ता येईल, वेल वर्क टाइम स्पेंड आणि समथिंग दॅट इज एक्स्ट्रीमली डुएबल. मला आता तुम्ही मुलांसाठी मुलांची का लावायची नावं टाकली असतील, नागपूरची नावं ती आपल्याला 10 वर्षानंतर आणता लागतील. तेव्हा ते पुढे परत तुम्हाला राजू खरंच तुझं कौतुक आहे की आता कल्पना दिलीस तिथे थांबला नाहीस तर 100ला पण आपण हे पुस्तक परत छापूया असं तू सांगतोय. एक विनंती करायची, कोणाला खरंच जास्त भूक लागली असेल तर पाठी जेवण सुरू झालेलं आहे, जेवून घ्या. कारण कोणाला डायबिटीस असतो, आपण सिनियर सिटीझन जरी झालो असतो वयानी
तरी ते न विसरता जेवण बिवण ही काळजी नीट घ्यायलाच हवी. त्यामुळे जर कोणाला भूक लागली असेल तर जेवण पण तिकडे या, काही हरकत नाही. आपण अजून एक 15 ते 20 मिनिटं कार्यक्रम झाला की हा आपला कार्यक्रम थांबणार आहे. आपल्याला मेन आपल्या 2 प्रमुख पाहुण्यांचं भाषण ऐकायचं आहे. त्याच्या आधी मी निनादला बायकोला शिट्टी वाजवून कसं पटवलं ते आम्हाला बघायचं आहे. तर निनादची शिट्टी आपण ऐकूया आणि त्याच्यानंतर आपल्या 2 प्रमुख पाहुण्यांचं भाषण होईल, उद्घाटन होईल पुस्तकाचं आणि मग आपण उरलेले मेंबर जेवू. तोपर्यंत ज्यांना भूक लागली आहे ते आतमध्ये जेवायला सुरुवात करू शकतात. दिनेश साळगावकरला मग शेवटी 2 मिनिटं बोलायचंय. शुभांगी आभार मानणार आहे. त्यामुळे ते झाल्यानंतर आपला हा FB लाईव्हचा कार्यक्रम संपणार आहे. तर निनाद, येस, आता शिट्टी वाजवून आम्ही बघतो आता आदितीच्या चेहऱ्याकडे रिॲक्शन काय आहे. फक्त नॉर्मल वाजून कशी येते आणि ह्याच्यावर कशी येते बघतो. आपल्या सगळ्या मित्रांसाठी एक गबन पिक्चर मधलं गाणं म्हणतोय. गबन पिक्चर मधलं गाणं म्हणतोय ते तुम्ही ओळखा, म्हणजे ओळखायला येईलच. चिठ्ठी माझी फार वाईट वाजत नाही. ओळखलं. क्या बात. क्या बात. आणि उगाच नाही आदिती पटली. आता कळतंय की एहसान दोस्तो म्हणत म्हणत कसं पटवलं ते. आता आपण डॉक्टर विनिता कुलकर्णी यांनी त्या 3 महिने आमच्या ग्रुपवर आल्या. त्यांनी मला सांगितलंय की मी आता उद्या तुमचा ग्रुप लिव्ह करणार आहे, लेफ्ट करणार आहे, कारण आता माझं काम तुमच्या ग्रुपवरचं संपलेलं आहे. 8 वर्षांनी लहान आहे ती, पण तिने मस्त ग्रुप एन्जॉय केला. याचा अर्थ आपण खूप तरुण आहोत. तिला जेव्हा असं वाटतं की अरे या ग्रुपमध्ये राहावं, इतकं छान ग्रुप आहे, याचा अर्थ ह्या कॉम्प्लिमेंट आपल्याला असतात. आणि खरोखर शिवधनुष्य पेलावं तसं तिने या पुस्तकाचं काम केलंय. कारण आपल्या तिला कुठली अपेक्षाच नव्हती, पण तिला एक शिकायचं होतं की हे पुस्तक कसं बनवायचं, एडिट कसं करायचं. ते शिकता शिकता ती इतकी रमली, सगळ्यांची तिने आत्मचरित्र वाचली आणि ती आपल्या ग्रुपशी जोडली गेली. आणि त्यावेळेला कोणी एडिट करायला सांगितलं, कोणी चुका सुचवल्या, कोणी फोटो बदलून पाठवले, सगळ्यांचं तिने इन्कॉर्पोरेट केलं पुस्तकात. आपल्या शाळेतले जुने फोटो, म्हणजे आपण अगदी त्या शाळेतले युनिफॉर्म मधले फोटो सुद्धा त्याच्यामध्ये आपल्या आले आणि खूप मजा येते ते बघणं. तेव्हा त्या पुस्तकाचं उद्घाटन समारंभ आपल्याला आता करायचं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते. पण आज दोघींच्या आधी भाषणं घेऊया आपण, शेवटी पुस्तकाचं उद्घाटन करू, केक कापू आणि मग आपला सोहळा संपू. तर विनिता कुलकर्णी यांना मी आता विनंती करते की त्यांचं मनोगत त्यांनी व्यक्त करावं. सर्वप्रथम अगदी सगळ्यांचे खूप अभिनंदन तुमच्या सगळ्यांचे. तुम्ही इतकं सुंदर सगळ्यांनी लिहिलंय ना, ते बघून मला खूपच इन्स्पायर झाले. पुस्तक काहीतरी आपण छान कंपाईल करूया. आणि महत्वाचं
माझ्यावर तुम्ही एवढा सगळा विश्वास टाकल्याबद्दल त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. की तुम्हाला मी माहितीच नव्हते कोण, फक्त मेधाची टाकी पाहिजे एवढंच तुम्हाला माहिती होतं. आणि मी काय करते किंवा खरंच मला ते येतं का हेही तुम्हाला माहिती नव्हतं आणि ऑनेस्टली मलाही ते येत नव्हतं. पण तरी ते म्युच्युअली तुम्ही माझ्या एवढा विश्वास ठेवल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. ऍक्च्युली 3 महिन्यापूर्वी आमच्या फॅमिली ग्रुपवर काही सांगितलं की आमच्या शाळेच्या ग्रुपवर असं एक संकल्पना आहे, तर आपण आपल्या फॅमिली ग्रुपवर पण करूया. मग तेव्हा सगळ्यांनी एकदम ती उचलून धरली संकल्पना. आणि मग मी ते थोडंसं सगळ्यांचं कंपाईल करत होते की नाही तर कुठेतरी ते व्हॉट्सअप ग्रुपवर सगळं विसरायला होतं, निघून जात होतं. तर ते कंपाईल करता करता मी तिला PDF पाठवत होतं. ताई म्हणाली आमच्या ग्रुपचं पण असं करशील का? हो करेन, मला काय तू मला फॉरवर्ड करत जा, सगळं करत जाते, तू पाठवशील. पहिले काही होते दिवस झालेले तुमचे सगळ्यांचे 2-4 आहेत, तर ते मला फॉरवर्ड केले. मग ते तिला लक्षात आलं की हे काही तुझं तिला काही जमण्यासारखं नाही प्रत्येक गोष्ट फॉरवर्ड करणं. कारण मी कंपाईल करताना मग मला ते कोणी लिहिलं, काय लिहिलं, कोणाचं नाव, कोणाचा अभिप्राय, म्हणजे मला ते रेफरन्स माहिती नव्हते तुमच्या वर्गात. मग ती मला म्हणाली मी तुला ऍडच करते माझ्या कंपनीत. मी म्हटलं नको करूस, असं प्रत्येकाला किंवा प्रत्येक ग्रुपची प्रायव्हसी असते की दुसऱ्या कोणाला तरी ऍड केलेलं प्रत्येकाला आवडेल असं नसतं. तर म्हटलं नको करूस तुम्हाला. माझी मोठी बहीण आहे ना, माझ्या म्हणजे एकदा ती बोलली की बोलली झालं, म्हणजे तिने ऍडच करून टाकलं. पण एनिवे मला पहिल्या एखाद 2 दिवस जरासं मला वाटलं की अरे कोणा आवडतंय नाही आवडताय किंवा काय राग येईल कोणाला, पण नाही, सगळ्यांनी अगदी मला म्हणजे छान, म्हणजे मी त्यांच्यातलीच असल्यामुळे की अगदी बिंदास होते बरे बघून मला पण थोडंसं बरं वाटलं. आणि मग मी ते छान सगळं कंपाईल करत गेले. आणि ह्याचं मेन ऍक्च्युली कारण म्हणजे आमचे वडील खूप वर्षांपूर्वी त्यांनी 61 कुटुंबांचं त्यांनी असं एक मागे परतून एक पाहे म्हणून पुस्तक केलं आणि ते आम्ही बघितलेलं. त्यांनी एवढी मेहनत घेऊन केलेलं, म्हणजे जसं आता झालं की काही लोकांना लिहिता येत नव्हतं, ते म्हणाले तू मला सांग मी तुझं लिहून काढतो. आणि ते ऍक्च्युली सगळं त्यांनी स्वतः हाताने लिहून त्यांनी घेतलेली मेहनत मी अगदी आम्ही लहान असल्यापासून बघितलेली होती. आणि कळत नकळत म्हणूया की ताई आणि माझ्याकडनं त्याच प्रकारे हे पुस्तक परत घडवलं गेलं, त्यांनी लिहून काढलं, मी फक्त कॉम्प्युटरवर कॉपी पेस्ट केलं. आणि महत्वाचं म्हणजे तेव्हा त्यांनी सांगितलेले शब्द म्हणजे आम्हाला ते लाईनी खूप म्हणजे तेव्हाही पावलेल्या की ते म्हणाले की प्रत्येक माणसाला काही आत्मचरित्र लिहिता येऊ शकतं असं नाही. अगदी आपण ज्याला आपण सर्वसामान्य माणसं किंवा आपल्यासारखी माणसं म्हणतो तसं, पण प्रत्येकाला मनात माहिती असतं की मी पण एक माझ्यासाठी मी मोठा आहे, तर आपण आपलं का लिहू नये. पण प्रश्न असा असतो की ती मी लिहिलं तर वाचणार कोण. आणि आज मला वाटतं तुम्ही खूप भाग्यवान आहात की ते तुम्ही लिहिलेलं तुमचं सगळं तुमचे 51 मित्र वाचणार आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की आता मी तेव्हाचं मला बुजवलेली आम्हाला थोडीशी वाटलेलं की हे काय करतायत, पण आज आम्ही तेच परत करतोय. आणि मला वाटतं हे सगळं आमच्या वडिलांच्या कृपेने आणि त्यांनीच आमच्याकडे करून घेतलं. त्याच्यामुळे मला कधीच असं वाटलं नाही की मी खूप काहीतरी पुस्तकासाठी करते वगैरे, ते ऑटोमॅटिक होत गेलं. आणि मग शेवट एडिटरकडे वगैरे म्हणजे त्या प्रेसकडे जाऊन ते कंपाईल करून घेणं वगैरे, म्हणजे 23 तारखेची लास्ट तारीख ठरलेली होती. पण सगळ्यांनाच माहिती की आपल्याकडे अगदी लास्ट मिनिटावर काही ना काहीतरी येत असतं. तसं अगदी म्हणजे आज पुस्तकाचं प्रकाशन परवाच्या दिवशी मी त्याला सगळं मॅटर फायनल केलं रात्री. ओके आता उद्या तुम्ही प्रिंट करा. त्यांनी रात्री मला वाटतं पेजेस प्रिंट झालेली. आणि मग नेक्स्ट डे मला लास्ट बॅट्समनचे फोटो आले की आता आमचे हे पण फोटो घाला. मग काय परत त्यांच्या प्रिंटरच्या ऑफिसवर जाऊन बसलं, जरा करा काहीतरी आता ऍडजस्ट. 3 पानं जरा ऍडजस्ट करा. मग त्यांनी ते पण फायनली आपले बालमोहनचे 72 बॅचचे आहेत आनंद लिमाये म्हणून, त्यामुळे ते म्हणाले म्हणजे त्यांनी पण बालमोहन आपला कनेक्ट झाला असतो. आणि त्याने पण डायरेक्ट डिस्कसने पण ती एक आमच्या डोक्यात कल्पना होती की काय करावं त्या पुस्तकासाठी. तर त्याने म्हणजे आपण एक पुढच्या पिढीसाठी एक आपण मशाल देतोय, पुढे देतोय की पुढच्या पिढीसाठी तुम्ही असं काहीतरी चालू करा. आणि त्यामुळे मी ताई म्हणाली तसं की तुमच्या ह्या वर्गाचा आदर्श आता आम्ही आमच्या वर्गांपर्यंत पुढे किंवा त्याही पुढच्या वर्गांपर्यंत नक्कीच पोहोचू. आणि परत एकदा माझ्यावर विश्वास टाकल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार. अरे वा वा वा, म्हणजे आपलं बघून श्रीधर शुक्लांनी ब वर्गाचं पुस्तक सुरू केलेलं आहे. जोरदार काळा. नाहीतर विनिताला तुम्ही FB वर शोधा, डॉक्टर विनिता कुलकर्णी, त्या तुम्हाला नक्की मार्गदर्शन करतील. कारण आनंदासाठी जी गोष्ट असते ना तिचं मूल्यच होऊ शकत नाही, बहुमूल्य असं ते काम आहे. आणि ते तिने आमच्यासाठी केले आहे. माझ्या वडिलांनी त्या काळामध्ये जेव्हा केलं तेव्हा त्याचा उद्घाटन समारंभ पण बालभवनमध्येच झाला होता.
ही योगायोगाची गोष्ट आहे. तेव्हा विद्याधर गोखलेच्या हस्ते ते प्रकाशन झालं होतं आणि शेरीफ ऑफ बॉम्बे बोधे आणि अगदी आचारी एखादा इथपासून असं वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक, म्हणजे शेवटी माणूस हा मोठा छोटा नसतो, तो इक्वल असतो हे दाखवायचा प्रयत्न माझ्या वडिलांनी त्या काळात केला होता. डॉक्टर प्रोफेसर सी.ग. देसाई जे आधी रुपारेल कॉलेजमध्ये होते आणि त्याच्यानंतर मिठीबाई कॉलेजमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट, आणि त्यांच्या हाताखाली बालमोहनचे जे परुळेकर विद्यानिकेतन तळेगावचे त्याचे बाण सर यांनी माझ्या वडिलांच्या हाताखाली पीएचडी केली. म्हणजे बघा तसे सगळे बालमोहनचे योग जुळून आले. आणि विनीतानी खास आपल्या सगळ्यांसाठी माझ्या वडिलांनी लिहिलेलं देवी महात्म्य हे पुस्तक आज तुम्हाला सगळ्यांना गिफ्ट द्यायला आणलेलं आहे. त्यामुळे आज तुम्हाला नवरात्रात देवीच्या महतीची सुंदर गिफ्ट ही विनीताकडनं मिळणार आहे. तिच्या हस्ते मी तुम्हाला ती नंतर देईन. त्याच्यानंतर प्रमुख पाहुणे यांना मी आता सांगते की आधी आपण पुस्तक प्रकाशन करूया आणि मग त्यांचं भाषण होईल, मग आभार प्रदर्शन शुभांगी करतील आणि मग आपला कार्यक्रम संपेल. तर आता ही जी 5 पुस्तकं आहेत शुभांगीला आता मी विनंती करते की हे पुस्तक प्रकाशन करण्याचं हा जो सोहळा आहे तर त्यांनी सगळ्यांनी उभं राहावं आणि हे पुस्तक प्रकाशन करून अदिती मॅडमला मी अदितीला विनंती करते की हे पुस्तक प्रकाशित झालं असं मी जाहीर करते असं त्यांनी सांगा. जोरदार टाळ्यावाजवून आपण आपल्या पुस्तकाचा समारंभ साजरा करूया. आज तुम्ही प्रत्येकाने वेळ याच्यामध्ये आहे आणि तो आता अजरामर झालेला आहे. तुमची जेव्हा मुलं नातवंड पंतवंड पुढच्या पिढ्या वाचतील त्याच्यासाठी ही खरी संपत्ती. झेंडूच्या फुलांसारखा रंग त्याच्यावर आपल्याला दिसतोय. त्यामुळे नवरात्री हे खरंच सुंदर गिफ्ट नवरात्री देवीने आपल्याला दिलेले आपल्या सगळ्यांना. त्या शाळेचा फोटो मागच्या बाजूला आहे आणि आतमधले पण थोडेसे फोटो नुसतं असं लांबणं दाखवा म्हणजे त्यांना कल्पना येईल. बाकी ग्रुप फोटो आहेत आपले सगळ्यांचे, हे शाळेतले सगळ्यांचे ग्रुप फोटो असं सगळं त्याच्यामध्ये आहे आणि एक वेगळं आणि सुंदर पुस्तक तयार झालेलं आहे. ज्यांनी ज्यांनी या पुस्तकाला हातभार लावला करण्यामध्ये त्या सगळ्यांचे खरंच मनपूर्वक आभार. हा आणि महत्वाची ही स्लोगन 1 2 3 4 बालमोहनची मुलं हुशार. तेव्हा आणि हे देवी दर्शन पुस्तक की जे माझ्या वडिलांनी लिहिलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सप्तशतीपासून सगळ्याची माहिती मिळेल. हे नवरात्र आहे त्यामुळे जरूर वाचा, त्याचं फळही तुम्हाला नक्की मिळेल. म्हणजे आज विनीताच्या हस्ते खरंच चांगली भेट आपल्याला मिळणार आहे. ललिता पंचमी. तर आता मी शुभांगीला सांगते की तिच्या प्रतिक्रिया तिने पटकन सांगाव्या आणि अदिती मॅडमना त्याच्यानंतर अध्यक्षीय भाषण होईल. दिनेश 2 मिनिटं बोलणार आहे, मग अदितीचं भाषण झालं की हा कार्यक्रम संपेल. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हे जी नावं दिसत या फिगरमध्ये ही सगळी आमच्या वर्गातल्या मुलांची नावं आहेत. त्यामुळे यामध्ये आम्ही सगळे सामावलेलो आहोत. डॉक्टर मागळे शुभांगीचे मिस्टरी आलेले डॉक्टर प्लीज कम या ना इकडे या. आज ते खास म्हणजे खरोखर नवरा बायको दोघांनी येणं हे खूप कौतुकाचं असतं आणि ते आज आमच्यासाठी आलेले आहे. खूप जणांचे आलेले आहे पण त्यासाठी कौतुक आहे की ते आज आपल्या बायकोच्या एका पुस्तक समारंभाला खास येऊन हजर राहिले. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. मेधा आणि गिरीशला मी बऱ्याच वर्षापासून ओळखतो. मेधासारखी एंटरप्रेन्योरशिप मला वाटत नाही कोणाकडे आहे. ती मुलगी इतकी कष्टाळू आहे, मला तेव्हा ती कष्टाला तयार असते. आणि गिरीश हा त्याच्या कामामध्ये अतिशय सुरेख आहे. तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होता ठाण्याचा आणि अतिशय मानलेला व्यक्ती आहे ती. आणि ठाण्यामध्ये आपल्या पोस्ट नंतर रिस्पेक्ट मिळणारा असा एकच माणूस आहे. बायको एवढी
गप्पच बसलेला असतो. काय माहितीये का की आज महानगरपालिकेत असताना इतकं त्यांनी पुण्याचं काम केलं की वॉटर डिपार्टमेंटला होते, त्यामुळे सगळ्यांना पाणी दिलेलं आहे लोकांना. आणि पाण्यासारखं काम म्हणजे बघायलाच नको. वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा ते इमारतीत जाऊन बघायचं की काय पाण्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे एक तर अशी घटना घडली होती की ते आदल्या दिवशी आले होते लोक, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह केला, त्यांच्या घरी पाणी यायला लागलं होतं. तर त्यांना दुसऱ्या दिवशी ते मोर्चा घेऊन आले. ते मला काय झालं, तुमचा तर पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता. तर त्यांनी सांगितलं नाही, सुट्टी घेतली होती ना म्हणून मोर्चा काढला. की आम्ही आता पाणी येण्यासाठी सुट्टी घेतली होती ना, की काही येत नाही, इतके दिवस झाले, 8 दिवस पाणी नाही. आणि पाणी इतकी इमर्जन्सी असते की आपल्या घरातलं पाणी गेलं तर आपण हवालदिल होतो. तर त्यामुळे खूप मोठं काम केलं आणि नाव चांगलं असणं हीच खरी संपत्ती असते ती त्यांनी मिळवली, याचा मला खूप आनंद आहे. आता शुभांगीला प्रतिक्रिया व्यक्त करायला सांगते, त्यानंतर अदिती बोले आणि मग शेवटी दिनेश बोले. आणि माझ्या मित्रमैत्रिणी, आपण इथे सगळे प्रकाशन समारंभाला जमलो. आणि हे कसं सुरू झालं तर राजूने ठेवलेला, आपल्याला राजूने दिलेला प्रस्ताव, त्याला मेघाने दिलेलं अनुमोदन आणि डॉक्टर विनीताचे अथक प्रयास, ह्या त्रिवेणी संगमातून उदयाला आलेली आपली परिचय पुस्तिका. जेव्हा राजूने पहिल्यांदा व्हॉट्सअपवर हा प्रस्ताव मांडला तेव्हा मला बऱ्याच जणांनी विलस्तपणे, तटस्थपणे, अरे काय यायचं, मी तर काहीच केलं नाहीये, अरे मग मी अविनाशला विचारलं, अरे अविनाश मी काय केलंय, मी तर फक्त डॉक्टर झालं, पॅथॉलॉजी लॅब चालवते, दॅट्स ऑल. अविनाश मला बघ जरा विचार करून बघ, म्हणजे तुला समजेल की तू काय केलंय. आणि असं करत करत मग हळूहळू पहिल्यांदा उत्साही मंडळी मेघा, राजू, मीना यांनी आपले परिचय दिले आणि हळूहळू प्रत्येकाने त्याच्यात सहभाग घ्यायला सुरुवात झाली आणि आपली ही परिचय श्रृंखला सुरू झाली. आणि तेव्हा जाणवलं की आपण त्यांना मित्रमैत्रिणी म्हणून ओळखत होतो, परंतु त्याच्यातले प्रत्येकातले व्यक्तिगुण आपल्याला माहीत नव्हते. एक नव्याने त्या व्यक्तीशी आपली ओळख होते असं जाणवलं. आणि हे करताना मेधा म्हणाल्याप्रमाणे आपली स्वतःशी एक ओळख झाली की आपण पण काहीतरी केलंय, थोडं तरी काहीतरी केलंय. आणि स्वतःच मेधाने म्हटल्यासारखं आपण आता आपल्यावर प्रेम करायला शिकायला पाहिजे, तर आपला उर्वरित प्रवास चांगला होईल. आणि ही जी ओळख होत होती त्याच्यात एक समान धागा होता आणि तो म्हणजे आपले बालमनचे संस्कार. हे आपल्याला सर्वांना जवळ घेत होते. आणि ह्याच्यापेक्षाही जो फायदा होता की एक नकारात्मक कोरोनामुळे जे वातावरण झालं होतं ह्याच्यातून आपण सकारात्मक वाटचाल करायला लागलो. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण इंटरेस्ट, व्हॉट्सअप ग्रुप वाचायचं सोडून दिलं होतं, पण मी सुद्धा रात्री आल्यावर आधी पहिल्यांदा कोणी परिचय दिलाय असं बघायला लागलंय. कारण नाहीतर ना व्हॉट्सअपमध्ये तेच मेसेजेस फॉरवर्ड केलेले वाचायला थोडंसं कंटाळवाणं होत होतं. तो एक आनंद आपल्याला मिळाला. त्याच्यानंतर आपल्याला असं वाटायला लागलं की म्हणजे सगळं लिहिलं की आपण जतन करायला पाहिजे, आपल्याकडे हा ठेवा पाहिजे, नाहीतर ते डिलीट होईल कुठेतरी. मग त्याच्यातून ई पुस्तकाची आपली कल्पना आली आणि त्याच्यात मग आपण सगळे ऑनलाईन स्टडी कधी केला नव्हता, त्यामुळे पुस्तकाशी आपली जवळीक, जोपर्यंत आपण हार्ड कॉपी वाचत नाही तोपर्यंत समाधान आपल्याला मिळत नाही. ते मोबाईलवर वगैरे वाचायला आता थोडा त्रास पण होतो. तर त्याच्यामुळे मग प्रिंटेड कॉपी प्रत्येकाची मागणी यायला लागली की आम्हाला प्रिंटेड कॉपीची पाहिजे. आणि मग आपल्याकडे एक दाता आहेच, सगळ्यांना आतापर्यंत त्याचं नाव कळलेलं असेल, त्याच्यामुळे सर्वांनी जाणलं, त्यांनी कधीही आपलं नाव सांगितलेलं नाहीये, पण त्याने आपल्याकडे या आठवणींचा अमूल्य खजिना पुढच्या वाटचालीसाठी दिलेला आहे. तर आता राजू, विनीता यांचे आभार मानल्याशिवाय या कार्यक्रमाची सांगता होऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. एका मिनिटात दिवशी नाही पण अध्यक्षीय भाषणानंतर मग पुढे येऊ, कारण मग आता लास्ट विशेष काही बोलण्यासारखं नाहीये. कारण आमच्या ज्या गोष्टी आहेत, राजा आडारकर आणि
सेपरेट सेक्शन ठेवायला लागेल निनाद वगैरे, तर ते हे सगळं फॉर्मल फंक्शन आहे. तर प्रशांतच्या सांगण्यावरून तो म्हणाला की दिनेशने आपल्या काही गोष्टी, पण एकच गोष्ट म्हणजे की काही जे फर्स्ट बेंचेस होते तसे आम्ही सगळे पॅक केले, तरी पण सगळे तरले आणि फार चांगले पुढे गेले. आणि पालमोनमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे स्ट्रीट स्मार्ट, ते सर्वात महत्वाचं. आमच्याबरोबरचे जरा काही काही थिअरिटिशियन आणि बरेचसे कॉलेजमधले लोक पण अजूनही जरा दे आर स्टील स्ट्रगलिंग, बट मेनी ऑफ देम जे अगदी म्हणजे त्या दृष्टीने स्ट्रीट स्मार्ट होते ते पालमोनने शिकवलं आम्हाला. एकच आठवण म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सगळं ते हे करून सोडण्यात आला शाळेत, की आम्ही मी संदीप कुलकर्णी, दिनेश ठाकूर, मामा राजू, तर माझं एक पहिल्यापासूनच मी थोडं फिलॉसॉफी करून माहित नाही. मी तिकडून जायचो देवीकडे, नवरात्रीची देवी असते तिकडे जायचो, आणि तिकडून मग नेक्स्ट स्टॉप आम्ही सगळे आधी मला वाटतं 10 जण असायचे, पण नेक्स्ट स्टॉप वॉज स्मशान, आपलं हिंदू स्मशानभूमी. तर तिकडे सगळे तिकडून तिकडे म्हणजे हा अंत आहे, म्हणजे इकडे आपला बर्थ झाला आणि हा अंत, असं काहीतरी मी करत लीडर होतो आणि संदीप वगैरे. तिकडून मग समुद्रावरून आम्ही राजूच्या घरी जाण्याच्या घरी त्याची आई फार छान होती, मस्त डोसा आणि व्हाईट लोणी त्यावेळेचं, म्हणजे अगदी जबरदस्त मेजवानी असायची. आणि मग सगळे 6 महिने परीक्षा पण मला वाटतं असायची लवकरच त्याच्यानंतर. सो तेव्हापासून ते सगळे जे म्हणजे एक प्रकार मला आठवतं. एकदा रिसेंटली मला दिनेश ठाकूरचा भाऊ सतीश मला दाखवलं होतं, तो म्हणाला अरे हा तुम्ही जायचं सगळे, पण तुला माहिती आहे का एकदा दिनेश कवटी घेऊन आले, म्हटलं कवटी तो घेऊन आला पण डॉक्टर मी झालो होतो. तर एनिवे थँक्यू मेधा. कारण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या काही आता अजय विजयच्या आणि प्रशांत मिश्रांच्या वगैरे काही गोष्टी आहेत त्या सांगायला आपल्याला सेपरेट सेशन करायला, तर ते आपण बसूया मग बोलूया. मस्तपैकी सगळे जेवायला तयार व्हा. अतिथीचं आपण लगेच. थँक्यू एव्हरीबडी. भेटून फार बरोबर. आपली कला जी आहे चंद्रकला, तिची मुलगी 2 मिनिटात तिला काहीतरी बोलायचं ती सांगते, त्यानंतर अतिथी बोलणार. पुढची पिढी पण आपल्यात समाविष्ट झालेली आहे. हॅलो, माझं नाव आहे नेहा राऊत, मी तुमच्या कला जॉबकरची मुलगी आहे. तर ऍक्च्युली मम्मीचं एकदा व्हॉट्सअपवरती खूप प्रेम, म्हणजे मी कधी कधी म्हणते की मम्मी तुला ते ब्रँड अम्बॅसिडर करतील, म्हणजे फोन उचलला की तिचा म्हणजे समजायचं व्हॉट्सअप, आणि तिला म्हणजे सगळे पोस्ट ती वाचायची, सगळ्यांचं म्हणजे कोणाचं काय, कोणाचा फोटो, हा ड्रेस किती छान आहे, एव्हरीथिंग. आणि म्हणजे ते 3 महिने बुक्स जे म्हणतायत तर म्हणजे एवढं तिला एक्साइटमेंट होतं ना की, आणि सगळ्यांचे फोटोग्राफ्स, आणि अरे हा ह्याचा मुलगा मुलगी असं तसं, म्हणजे आय जस्ट कुडंट गेट दी अपील ऍट दॅट टाइम. पण हे असं एवढं पुढे आलंय आणि एवढं म्हणजे माझं तुमच्या बुकची असोसिएशन असं आहे की म्हणजे जे जे घडलं ते मम्मी माझ्याशी शेअर करायचं. म्हणजे आम्ही जवळजवळ राहतो आणि माझी छोटी लेक आहे, आता मम्मी पप्पा बऱ्याचदा खेळायला येतात, आम्ही जातो. सो डे टू डे बेसिसवरती आम्ही भेटतो. म्हणजे असं मला माहेरपणासाठी वगैरे असं कधी जावं लागत नाही, कारण एकदम असं टू अँड फ्रो चालूच असतं आमचं. बट म्हणजे लिटरली छोटे छोटे फोटोग्राफ, छोट्या छोट्या गोष्टी, आणि तुमचा फोटो खूप छान आलाय बेकरीच्या मॅडम आहे म्हणजे वी आर व्हेरी फॉन्ड ऑफ दॅट फोटो, की म्हटलं किती छान फोटो आलाय. आणि नंतर कोणाचं रॅपलिंग करताना म्हणजे म्हणजे कसं असतं ना, आपण छोटे असतो तर आपल्याला मोठं व्हायचं खूप एक्साइटमेंट असतं की मी मोठं होऊन असं होणार, मी कसं होणार. आणि एक पॉइंट असा येतो की त्याच्यानंतर आपल्याला पास्ट आठवायला लागतं, म्हणजे वी आर नॉट एक्साइटेड अबाउट द फ्युचर बट वी एन्जॉय रिलिव्हिंग द पास्ट. म्हणजे मम्मी आता म्हणते ना माझ्या लेकीकडे बघून की अरे मला ना एकदम नेहा झाल्यासारखी वाटते, म्हणजे तिला माझ्या लहानपणीच्या गोष्टी, आपल्या कॉलेजच्या गोष्टी, स्कूलच्या गोष्टी. आणि म्हणजे मी जेव्हा माझे स्कूल फ्रेंड्स वगैरे आता खूप रेअरली बघते तर मला ते आता जसे तसे, म्हणजे मला ते तेव्हा शाळेत असताना जसे दिसायचे ना मला ते तसेच दिसतात. सो म्हणजे मी कुठेतरी वाचलेलं की म्हणजे यंग राहण्याचं हे आहे की आपल्या ज्या लहानपणीच्या म्हणजे जे आपण छान दिवस घालवले त्यांच्याबरोबर आपण टाइम स्पेंड करतो. सो वी गो बॅक दी रिव्हर्स एज, आणि आपण तसेच होतो, तसेच बघतो, तसेच बोलतो. म्हणजे मम्मी ऑफिसमध्ये पण बऱ्याचदा मम्मीच्या मी गेलेली आहे, म्हणजे तिकडे मम्मी वेगळी दिसते, वेगळ्या स्टाईलमध्ये बोलते, वेगळं हे असतं. ऑफिस मम्मीला जाऊन घाबरायच्या ऑफिसमध्ये, तिचा म्हणजे दरारा होता खूप, म्हणजे एकदम स्ट्रिक्ट आणि विच आय ऍडमायर आणि आय एम ऑल्सो ट्राईंग टू इनकल्केट की म्हणजे आपल्या पेरेंट्सकडनं आपण हे शिकतो एकदम न कळत. आणि स्कूलच्या फ्रेंड्स बरोबर आता बघते की म्हणजे आणि प्रत्येक जण एवढं एक्साइटिंग आणि एकदम फन आहे की
हेल्दी लाईफ आणि हॅपी लाईफ. थँक्यू सो मच. आपल्या पुस्तकाचा केक बनवलेला आहे, तोही इथे आपण ठेवतोय. हा आपल्याला प्रसादने पाठवलेला केक आहे, तो पण ठेव. नाही दोन्ही नाही. जसं आपलं पुस्तक आहे तसाच केक काढलेला आहे. हे याचा फोटो काढला सुनील. सुनील कुठे गेला? हा काढला. हे ते उलटं करायचं. हा हे मला हे खाली घे, हे खाली घे. आई अजून एक हवाय का? तिकडे बघ, तिकडे तिकडे बघ, तिकडे तो स्टँड तो घ्या ना. ऑर्डर दिली दुकानामध्ये. काय काय भाषण शक्ती. एक स्टूल कुठे अजून एक? हा त्या घ्यायचं. हो येस. हे सूर्याला पटकन. आता आपण हे जे पुस्तकाचं प्रकाशन आहे तर अदितीला मी सांगते, अदिती तुझ्या हस्ते होणार आहे. केक कटिंग अदिती करणाऱ्या आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण आपला जरी वाढदिवस असला तरी पुस्तक प्रकाशन तिच्या हस्ते आहे. आम्ही सोबत आहोत सगळे, आणि आम्ही सगळे येस येस या सगळ्यांनी या. आपण जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. अदिती आपल्या पुस्तकाचं प्रकाशन केक दाखवत करणार आहे. मुलांना या. अनिशे नातवंड सुद्धा समाविष्ट झाले, मुली नातवंड सगळ्या. चला या चला चला आपण आता हॅपी बर्थडे बालमोहन दहावीया म्हणूया. हॅपी बर्थडे बालमोहन दहावीया. हॅपी बर्थडे बालमोहन दहावीया. हॅपी बर्थडे बालमोहन दहावीया. हॅपी बर्थडे बालमोहन दहावीया. आता तुझ्या काकूला बरवशील का? बरव का तीच तुला बरवेल? एक केक आपला प्रसादने पाठवलेला आहे आणि एक केक मी ऑर्डरनी बनवून घेतलेला आहे. आणि प्रसाद आणि फक्त प्रसाद फार सुंदर केक झालेला आहे. तेव्हा आपली 60-61 पूर्ण झालेली आहे, पण संपूर्ण. आणि आता आपण अदितीचं भाषण ऐकणार आहोत. सगळ्यांनी एफबी लाईव्ह वर सगळ्यांना हाय करा. सगळ्यांनी एफबी लाईव्ह वर फ्रेंड्सला हाय करा. तुमच्या फ्रेंड्सना सगळ्यांना तुम्हाला बघायचं. आणि आता अदितीला भाषण करायची विनंती करते. मस्त टिशू द्या अदितीला. टिशू द्या. हाय अदिती आणला टिशू. तुमच्या टिशू आहे. चला परत स्थानापन्न व्हा. आपल्याला अदितीचं भाषण ऐकायचं आहे. आता आपल्या समोर येत आहे फुलाला सुगंध मातीचा या सिरियलच्या जीजी अक्का. या जीजी अक्का तुम्हाला सिरियल मध्ये तुमच्या कशा आहेत का खऱ्या कशा आहेत हे आता तुम्हाला आज कळणार आहे. कारण तुम्ही असं पाहिलं की सुनेने कितीही छान काम केलं तरी जीजी अक्का काही असं मनापासून कौतुक करत नाही, मनात कितीही असलं तरी. पण या जीजी अक्का कशा आहेत आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास आणि त्यांचा आमच्याशी असलेला संबंध किंवा आमच्या मित्रांबरोबर पार्टीत ते कधी असतील त्यांचे अनुभव ते आपल्याबरोबर शेअर करतायत. अध्यक्षीय भाषणानंतर कोणी बोलायचं नसतं म्हणून त्यांच्या भाषणानंतर आपला कार्यक्रम संपला आहे. तेव्हा सगळ्यांचे आभार. आता अदितीला ऐकूया. सगळ्यात आधी मी असं सांगू इच्छिते की मी 10वी बोलतोय. उत्सव मैत्रीचा या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे 1976. एकतर मी इथे आज प्रमुख पाहुणे म्हणून आले असले तरी मला असं वाटतंय की मी माझ्या परिवारातच आले, कारण निनादचा परिवार म्हणजे माझा परिवार आणि मित्र हे मला असं
वाटतं की आपल्या मित्रापेक्षा जास्तही, मैत्रीपेक्षा जास्त आपला परिवार असतो. सो माझा हा जो नवीन परिवार मला मिळालाय त्याच्यासाठी खूप 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 मनापासून धन्यवाद. मला माझा मुलगा मिहीर, तो लहान असताना मी नेहमी जायची कुठे कुठे चीफ गेस्ट म्हणून, तर तो नेहमी विचारायचा मला काय तू भाषण तयार केलंयस का, तू काय भाषण करणार आहेस. तर मी त्याला सांगायचे की मी भाषण तयार कधीच करत नाही. तिकडे गेल्यानंतर माझ्या मनाला जे वाटतं, मला माझ्या ज्या भावना असतात त्या मी बोलून दाखवते आणि तेच मी आज इथे करणार आहे. खूप जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा. मला सुद्धा आज खूप खूप प्रेरणा मिळाली आहे, कारण माझी शाळा किंग जॉर्ज मध्ये होते मी. आमचा सुद्धा असा ग्रुप आहे, आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. अजूनही आम्ही एकमेकांशी कनेक्टेड आहोत आणि आज मी इथनं जर काही घेऊन जाणार आहे तर ही प्रेरणा घेऊन जाणार आहे की ह्या गोष्टी आम्ही सुद्धा केल्या पाहिजे. सो थँक्यू सो मच. आज तुम्ही मला हे दाखवून दिलं की अशा सुद्धा गोष्टी शक्य असतात जर तुम्ही इफ यू हॅव द डिटर्मिनेशन, तुम्ही या गोष्टी करू शकता. तुम्ही कधीच एवढे बिझी नसता लाईफमध्ये की ह्या करू शकत नाही तुम्ही गोष्टी. ज्या गोष्टी मला येत नाहीत करता त्या गोष्टी जेव्हा इतरांना मी करताना बघते तेव्हा माझ्यासाठी ते एक इन्स्पिरेशन असतं. मग ते कोणी असो, एक साधी हाऊसवाईफ सुद्धा असो, तिच्याकडनं सुद्धा मला खूप खूप काही इन्स्पिरेशन मिळतं. बालमोहनची नातं म्हणायचं झालं तर निनादमुळे तर डेफिनेटली बालमोहनशी माझं नातं जोडलेलं गेलंच आहे. पण मिहीर माझा मुलगा तो सुद्धा बालमोहनचाच आहे. आणि बालमोहनमध्ये जेव्हा त्याची शाळा सुरू झाली तेव्हा मला असं वाटलं की माझी शाळा सुरू झालेली आहे. आणि मला त्यावेळेला विचारलं होतं की तुमच्या मुलाला बालमोहनमध्ये का घालताय तुम्ही, किंग जॉर्जमध्ये तुम्ही होता त्या शाळेत का नाही घालत आहात. तर मला असं वाटलं की बालमोहनमध्ये जे संस्कार होतात मुलांवर, जे एक परिवारासारखं एका मुलाला वाढवलं जातं ते मला असं वाटत नाही की दुसऱ्या कुठल्याच शाळेत होऊ शकतं. म्हणून मी त्यांना सांगितलं इंटरव्ह्यू घेतात की तुम्ही का तुमच्या मुलाला त्या शाळेत का नाही घातलं. की केवळ माझा नवरा बालमोहनचा ही गोष्ट आहेच, पण मला माझ्या मुलावर ते संस्कार झालेले पाहिजे. इंग्लिश मिडियम मध्ये होता कारण त्यावेळेला इंग्लिश मिडियम सुरू झाली होती. पण तेव्हाही आपले सगळे सण, आपल्या सगळ्या परंपरा, आपल्या संस्कृती हे बालमोहन आतापर्यंत जपत आलं आहे. आणि ते मला माझ्या मुलामध्ये ते संस्कार एक आई वडील म्हणून आपण देतोच. पण शाळा म्हणजे कित्येक वेळा असं होतं की आईने सांगितलेली गोष्ट मुलं मानत नाहीत, पण माझ्या बाईने सांगितलंय, माझ्या टीचरने मला सांगितलंय म्हणून मी हे करणार. म्हणून मला असं वाटत होतं की बालमोहनमध्ये माझ्या मुलाला घालायला पाहिजे. मी आता एक फोटो बघितला त्याच्यामध्ये निनादचा असा एक फोटो आहे आणि तो बघून मला एकदम मिहीरची आठवण झाली की अरे हा मिहीरच आहे. म्हणजे मला त्या काळामध्ये बालमोहन कसं होतं आणि आता बालमोहन कसं आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्यांच्या संस्कारांमध्ये किंवा त्यांच्या प्रिन्सिपल्समध्ये काहीही फरक पडलेला नाहीये. बरं मला ना ऍक्च्युली खूप इथे भाषण करावंच वाटत नाहीये कारण अरे बापरे बरं जीजी अक्का जी स्क्रीनवर तुम्हाला दिसते तशी तर मी अजिबातच नाहीये, अजिबात नाही. तुम्हाला आता कळलं असेल. मी नेहमी असा विचार करते की अरे बापरे आता माझी सून येईल तेव्हा मला जीजी अक्का जे करते ते अजिबातच करायचं नाही. जेव्हा आम्ही सिरियल करतो तेव्हा त्याच्यामध्ये काल्पनिक कथा असते ती, त्याच्यात खूप काही गोष्टी असतात ज्या आम्हाला पटत नाहीत पण त्या खूप कन्व्हिन्सिंगली किंवा खूप कन्व्हिक्शननी आम्हाला त्या करायला लागतात. आणि तिथेच मला असं वाटतं की एक कलाकार किंवा एक आर्टिस्ट म्हणून तुमचं मला वाटतं कौशल्य पणाला लागतं की तुम्हाला ज्या गोष्टी पटत नाहीये पण त्या कशा पटवून द्यायच्या लोकांना. ते जर मी करण्यात सक्सेसफुल झाले असेल तर मला असं वाटतं की कुठेतरी मला जमलेलं आहे ते जीजी अक्काचं कॅरेक्टर. त्याच्यातले एक डायलॉग जो आहे तो मला असं वाटतं की लहान लहान मुलांमध्ये सुद्धा खूप फेमस झालेला आहे. तुम्हा समजांची खरकटी आणि उचलायला मी एकटी. काय जेव्हा फिरतेस बाहेर तेव्हा तुला काय ऐकायला मिळतात प्रतिक्रिया लोकांच्या तुझ्या भूमिकेविषयी. माझ्या भूमिकेविषयी मला पहिल्यांदा एवढं लोकांना वाटायचं नाही, त्यांना जीजी अक्काची बाजू समजून घ्यायची. आता त्यांना असं वाटायला लागलं की का तुम्ही शिक्षणाच्या इतक्या विरुद्ध का आहात. म्हणजे आताच्या काळामध्ये जेव्हा मुली इतक्या शिकण्या, आता तरी मला असं वाटतं की मुलगा आणि मुलगीमध्ये ऍब्सोल्युटली काही फरक नाहीये, तर तुम्ही का तुमच्या सुनेला शिकू देत नाही आहात. तर त्याच्यामध्ये जीजी अक्का सारख्या ज्या बायका आहेत त्यांचं तेच आयुष्य आहे.
त्यांनी ह्याच्या पलीकडे आयुष्य बघितलेलंच नाहीये की माझं घर, माझा संसार, माझी मुलं, ह्याच्या पलीकडे माझं आयुष्य नाही आहे. शिक्षणाचं महत्व काय आहे ते अजूनपर्यंत अशा बऱ्याच बायका आहेत त्यांना समजलेलंच नाहीये. आणि जीजी अक्काचं असं आहे की तिला भीती वाटते कुठेतरी की माझा मुलगा शिकलेला नाहीये आणि जर त्याच्या आयुष्यामध्ये अशी शिकलेली बाई आली तर त्यांचा संसार चांगला होऊ शकेल का, ते दोघं जण सुखी राहू शकतील का. आणि हे विचार बदलण्यासाठी पुढे जाऊन जीजी अक्काचे विचार बदलतीलही, पण ते इतके स्ट्रॉंग आहेत आता आणि ते बदलायला समाजामध्ये मला असं वाटतं की कुठलेही विचार किंवा कुठलाही बदलाव आणायचा असेल तर तो असा ओव्हरनाईट होत नाही, तो एका रात्रीत बदलाव होत नाही, त्याला खूप दिवस लागतात, तुम्हाला चिकाटी लागते. कुठल्याही एखाद्या माणसाचे जर विचार बदलायचे असतील तर तेच मला असं वाटतं जीजी अक्का हे प्रतीक आहे अशा एका समाजाचं किंवा अशा बायकांचं की जे नाही म्हणतात की आम्हाला नाही, आम्हाला ह्याचे महत्वाचंच नाही. शूटिंग मधल्या गमती जमती अशा ऍक्च्युअली टिकटॉक मध्ये आम्ही बघतो की सगळे तुम्ही कसा डान्स करता. डान्स म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये त्या मुली आहेत त्या मला असं वाटतं की इतके यंग मुली आहेत, सगळे इतके यंगस्टर्स आहेत की ते त्यांना असं वाटत असतं की आपण स्क्रीनवर जे दिसतो त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी लोकांना दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये ते डान्स आणि सुरुवातीला काय व्हायचं या सगळ्या मुलींना मला खूप घाबरायच्या, कारण एक तर मी रोल असा आहे आणि मी एकटीच सिनियर आहे, तशी बघायला गेलं तर मी सिनियर आहे सगळ्यांमध्ये. थँक्यू त्यामुळे त्या मुलींना असं खूप भीती वाटायची की अरे आम्ही ह्यांच्याशी बोलू का जाऊन किंवा ह्यांच्याशी बोलायचं कसं. जीजी अक्का म्हणजे रूममध्ये येणं सुद्धा मुली घाबरायच्या, पण नंतर मी म्हटलं त्यांना हळूहळू कळायला लागलं की मी तशी नाहीये. किंवा असं होतं कित्येक वेळेला की मी जेव्हा माझ्या सिनियर्स बरोबर काम करते तेव्हा मला असं त्या लोकांनी जेव्हा असं वाटू दिलं की नाही आम्ही सिनियर नाही आहोत, तेच मला असं वाटतं मला माझ्या ज्युनियर्सला पास ऑन करावं असं वाटतं की मी काही सिनियर वगैरे नाहीये, मी तुमच्यातलीच आहे, फक्त अनुभव मला जास्त आहे, माझं वय जास्त आहे म्हणून तुम्ही मला सिनियर म्हणा, पण माझ्या वागण्यातनं म्हटलं तुम्ही कधी घाबरू नका. माझी आवडलेली भूमिका खरं सांगतो सगळ्याच भूमिका आवडणाऱ्या असतात, कारण मी खूप अनेक भूमिका केल्या आहेत. अगदी पहिलं म्हणजे माझं दुर्गा झाली गौरी, त्याच्यानंतर झुलवा आलं, त्याच्यानंतर बेबी केलं मी. सगळ्यात जास्त मला चॅलेंजिंग तेंडुलकरांची नाटकं वाटली. विजय तेंडुलकरांची नाटकं माझ्यासाठी ते एक शाळाच होती. त्यांची 2 नाटकं केली मी, बेबी एक केलं आणि मित्राची गोष्ट म्हणून त्यांचं नाटक होतं. म्हणजे ते एक स्वतः एक इन्स्टिट्यूशन आहे. तेंडुलकरांचं एक नाटक केलं ना की ऍज अ कलाकार म्हणून तुम्ही सगळं शिकून जाता त्याच्यामध्ये. आणि सुरुवातीलाच मला असं वाटतं की विजय तेंडुलकर असतील, सत्यदेव दुबे, वामन केंद्रे आणि आज सांगितलं तसं की माझ्या झुलवा नाटकाला 34 वर्ष झाली, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण तो पण दिवस मला सेलिब्रेट केल्यासारखा वाटतोय. सो हे सगळे सुलभाताई असतील, काकडे काका आहेत, प्रेमाताई आहेत, हे असे गुरु मला इतक्या लहान वयामध्ये मिळाले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी जे काही काम करतेय माझ्या क्षेत्रामध्ये ते त्यांचे संस्कार माझ्यावर झाले. आणि सगळ्या काय फरक जाणवतो? हिंदी सिरियलही तू केल्यास, मराठी केल्यास. मराठीमध्ये हिंदीमध्ये ना प्रोफेशनल अप्रोच खूप असतो लोकांचा की सगळेजण प्रोफेशनल असतात, आपलं आपलं या आपलं काम करा जा. मराठीमध्ये तो जो ती जी आपुलकी असते किंवा आपलेपणा जो असतो ना तो मराठीमध्ये मला जास्त जाणवला. पण हिंदी मराठी दोन्हीमध्ये मला कामं करायला तर डेफिनेटली दोन्हीकडे आवडतात, कारण तुम्ही कलाकार म्हटल्यानंतर तुम्ही असं हे करू शकत नाही की हे हिंदी आहे हे मराठी आहे. ती आपली माणसं असतात, ते कलाकार असतात, त्यांच्याबरोबर तुम्ही कामं करत असता. खूप छान. म्हणजे बरं आता मी तुम्हाला खरंच खूप जास्त बोलायचं झालं तर खूप काही अशा गोष्टी आहेत की ज्या बोलू शकतो, पण आता मी फक्त एवढंच सांगू शकते की आज मला इथे येऊन खरंच बरं वाटलं. म्हणजे मी देवाकडे प्रार्थना करत होते की माझं शूटिंग येऊ नये आज, कारण आलं असतं तर मी येऊ शकले नसते आणि ते नाही आलं, त्यामुळे इथे येऊ शकले. आणि हे पुस्तक आता मी वाचणारच आहे. म्हणजे निदान जेव्हा तुमची सगळी प्रोसेस चालू होती तेव्हा खरं वेळ खूप कमी मिळायचा आम्हाला एकमेकांशी बोलायला की पुस्तकाबद्दल. तर मी त्याला सांगितलं की आता आपण काही बोलूया नको, पुस्तक प्रकाशित होऊ दे, मग मी ते आरामात वाचते मी. त्यामुळे इथे आज मी आले, मला खूप बरं वाटतंय. परत जेव्हा तुमचा असा कार्यक्रम असेल तेव्हा नक्की यायला आवडेल मला.
इतकं सुंदर आमच्याशी संवाद साधलाय आणि मला असं वाटतं की हा असा एक सितारा आहे की मोठे मोठे विक्रम हा सितारा करणार आहे. हा कमलेश मा हाँ इधर और चंद्रिका बेन आप भी आपको एक गाना गाना है वो लास्ट वाला फिर प्रोग्राम क्लोज करना. आ जाओ जल्दी. नहीं एक स्टैंडा चलेगा. इतना वो आपका एक गाना खाएंगे थोड़ा सा. हाँ काय विचारायचं. आवळे चिंचा बोरं. हा त्याचं काय आवडतात का. ओके ते पण त्याचंही मी उत्तर देईन. आणि कमलेश मा ही माझी खास मैत्रीण. ह्या सोसायटीमध्ये हिच्यामुळे मी आले आणि जिगरी दोस्त ह्या वयात मिळणं ते खूप कठीण असतं. त्यामुळे तिला काय म्हणायचंय आपल्या आजच्या कार्यक्रमाविषयी तेही बघूया. मग उत्तर आधी ती देईल. मैंने सोचा मेरा सबके बारे में बोल रही है, इसके बारे में मैं बोलूं. मेरा बहुत प्यारी है, सबको बहुत प्यार करती है. हम बिल्डिंग में एक फैमिली होकर रहते हैं और हमारा बहुत अच्छा, जैसे शायद हम घर में माँ बेटी अभी इतनी बात नहीं करती है जितने जिगरी दोस्त है. और ये वैसे भी बहुत अच्छी है, हमेशा मेहनती है और हंसती रहती है. इसकी हंसी हमको बहुत अच्छी लगी, जब जोर जोर से हंसती है. नीचे भी कोई होगा तो समझना मेरा हंसी है, हंसने की आवाज से ही पता है. बहुत ही प्यारी है. बहुत प्यारी बेटी है मेरी. बहुत अच्छी. हमें बहुत अभिमान है कि माँ जैसी फ्रेंड हमें मिली है. वो हमारी फ्रेंड फिलोसोफर है. और आज की गेस्ट को आपको कुछ पूछना था इसलिए आई थी. अच्छा इनको आशीर्वाद देना था, प्यार करना. ओ अच्छा अभी वो चिंचा बोरा का आंसर देना बाकी है. का नाही आवडणार. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा सुद्धा आमच्या शाळेच्या बाहेर तो चिंचवाला बोरवाला बसला असायचा. तिथून पण आम्ही चोरून आणून असे डेस्कच्या खाली ठेवून वगैरे आम्ही पण हे सगळे प्रकार केलेले आहेत. नो कमेंट्स. तू कितीही विचारलास तरी ती लव्ह स्टोरी इथे उलगडणार नाहीये. कळलं का तुला. तेव्हा आता केक कापून झालेला आहे. आपल्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. हा आणि तो कापला नाही का. परत एकदा ये सुजाता ये पटकन कापा. ये चला शुभांगी ये. प्रसाद तू दिलेला केकही कापतोय आणि ह्या कार्यक्रमाची आम्ही सांगता करतोय. त्यानंतर मग FB लाईव्ह बंद. आपण सगळे इथे या कार्यक्रमात आलात, सहभागी झालात त्याबद्दल सगळ्यांच्या शुभेच्छा, धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज FB लाईव्ह हे ओपन टू वर्ल्ड ठेवल्यामुळे जग आपला कार्यक्रम बघताय. आपले सगळे मित्र जे आज येऊ शकले नाही ते आपला कार्यक्रम बघताय. त्यामुळे सगळ्यांचे आभार. असेच मैत्री जपा आणि ही संपत्ती खरी संपत्ती आहे ती जपा. तुमचं आयुष्य मस्त जाईल. आजार विसरून जा. मला फक्त एकच गणिताबद्दल एक सांगायचं राहिलं महत्वाचं. आमच्या माहीममधली ती प्रतीयश हा सांगितलं नाही पण तिचं एक स्वतःचा क्लिनिक आहे मानवामध्ये आणि ती खूप बिझी असते आणि त्या बिझी शेड्यूल मध्ये तिने हा वेळ काढलेला आहे. मला सांगायचं राहिलं म्हणून ते मुद्दाम सगळ्यांना आता आपण सगळ्यांनी इथून बाय बाय करूया. सगळ्यांनी इथे या आणि बघा म्हणजे आपण सगळे FB लाईव्ह वर येऊ. आणि बाय अँड थँक्यू फॉर द प्रेझेन्स ऑफ यू. थँक्यू. बाय बाय. थँक्यू. बाय बाय. थँक्यू. चला आजचा कार्यक्रम इथेच संपला. सगळ्यांचे खूप धन्यवाद.